नमस्कार. मला तर गेल्या वर्षी केलेलं ना आपण, गेल्या वर्षी अधिक महिन्यातच आलेले ना. बरोबर. म्हणजे चांगला योग आहे की पुन्हा अधिक मासाचं प्रवचन करण्याचं मला ताईच्या निमित्ताने भाग्य मिळालं. आता सगळे पोथीवाचक आहेत अधिक मासाचे, सगळे वाचन आहेत. अच्छा. कारण पोथीमधल्या कथा म्हणजे बऱ्याचशा माहिती असतात, त्याच पुन्हा सांगण्यामध्ये काही हे नाही. मूळ आपल्याला काय शिकायचं आहे की कुठलीही तुम्ही पारायण करा, काहीही जप तप जे काय आहे, तर तुम्हाला खरी फलश्रुती कधी प्राप्त होते ही जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत सगळं हे जे काही आपण करत असतो हे फक्त कर्मकांड असतं. त्याच्या पलीकडे त्यांना काही अर्थ उरत नाही. मग खऱ्या अर्थाने आपल्याला जर कुठल्याही आपण जी काही ही पारायणाचे वगैरे ज्या काही गोष्टी करतो, काही जप करतो, तप करतो, त्याची जर 100% आपल्याला फलश्रुती हवी असेल तर काय करणं महत्त्वाचं आहे हे ज्या वेळेला तत्व कळतं, हे जेव्हा मूळ कळतं, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या भक्तीला सुरुवात होते किंवा मार्ग मिळतो असं म्हणता येईल. आता अधिक मासाची पुण्याई अशी आहे की जसं सौर वर्ष आहे तसं चंद्राचं वर्ष आपल्याकडे त्या दोन्ही प्रकारे कालगणना आहे. त्या दोघांचा कालखंड मॅच करून पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी हा 3 वर्षांनी हा अधिक मास म्हणजे हे अधिकचे येणारे दिवस ॲडजस्ट केले जातात, त्याला आपण अधिक मास असं म्हणतो. आता प्रत्येक जसं नक्षत्रांची देवता आहे, प्रत्येक महिन्याची मासाची वेगवेगळी देवता आहे. त्याच्यानंतर आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये प्रत्येक आपण जर बघायला गेलं, श्रावण हा शिवशंकरांची पूजा अर्चा म्हणजे त्यांना ते महत्त्व दिलं आहे. त्याच्यानंतर हळूहळू मग गणपती भाद्रपद महिन्यात, नंतर मग देवीचा उत्सव, मग देवीची जबाबदारी, असा नंतर मार्गशीर्ष म्हणजे दत्त महाराजांची जबाबदारी, असं प्रत्येक मासामध्ये हा सगळा कालखंड काय केलेला आहे, वाटून घेतलेला आहे एकेका देवतेची उपासना करण्यासाठी. बरोबर. तसा हा जो मलमास म्हणजे हा अधिक मास साधारणपणे 3 वर्षानंतर हा कालखंड येतो. आता ह्या कालखंडाचं महत्त्व असं आहे की ह्याची जी देवता आहे त्या देवतेला असं झालं की सगळ्या मासांमध्ये बघा आपण पुण्य जी काही मंगल कार्य असतं, पूजा अर्चा, लग्न, बारसे की म्हणजे जे जे काही वास्तुशांती, वास्तुपूजा सगळ्या गोष्टी होतात, पण ह्या कालखंडामध्ये काहीच होत नाही. म्हणजे एकंदर असा वाईट टाकल्यासारखाच हा झाला आणि त्याला ते वाईट वाटायला लागलं त्या देवतेला की अरे आपल्याला काही महत्त्वच नाही आहे या सनातन धर्मामध्ये. तेव्हा त्यांनी भगवंतांकडे म्हणजे विष्णू भगवंतांकडे गेले ते आणि त्यांनी सांगितलं. मग त्यावेळेला विष्णू भगवंतांनी सांगितलं की तू काय कर, आमच्या श्रीकृष्णांना म्हणजे गोधाम ज्यांना म्हणतात, जसं प्रत्येक देवांचं कैलास जसं शिवशंकरांचे, देवी लोक वेगळे, स्वानंद लोक जसं गणपतीचं आहे, तसं गोलोक हे कोणाचे, श्रीकृष्णांचे. तर विष्णूंनी सांगितलं हा माझाच अवतार आहे, त्या गोलोकामध्ये जा आणि श्रीकृष्णांना ज्यांना पुरुषोत्तम असं म्हणतात ते तुझ्यावर कृपा करतील. आणि त्यांची एकदा कृपा झाली ना की तुझं संपूर्ण जे काही महत्त्व, जे तुला आज महत्त्व नाही आहे ते अगदी बदलूनच जाईल तुझं संपूर्ण. तर त्यामुळे मग ते गेलेले आहेत आमच्या श्रीकृष्णांना भेटायला. आणि मग श्रीकृष्णांना भेटल्यानंतर त्यांनी आपली सगळी जी काही अर्चना होती, जे काही दुःख होतं ते सगळं सांगितलं. आणि सांगितल्यानंतर भगवंतांनी त्याच्यावर कृपा केली आणि सांगितलं की हा जो मलमास म्हणून जे नाव आहे ते बाजूला सारून याला पुरुषोत्तम मास म्हणजे माझंच नाव आलं की बरोबर त्या नावात, जसं नावामध्ये सामर्थ्य असतं की नाही तसं नावाचं सामर्थ्य या मासाला मिळालं. आणि मग असं म्हणतात की साधारण या 3 वर्षामध्ये जेवढी म्हणून आपल्याकडनं कळत नकळत जी काही पापं घडतात त्या सगळ्या पापांची काय करण्याचं, सगळ्या मिटवून टाकण्याचं, संपवून टाकण्यासाठी येतो हा मलमास. किंवा ह्याला आता मलमास हा नावच आपण काढून टाकू, याला आपण पुरुषोत्तम मासच म्हणू. आणि मग ह्या मासामध्ये जे काही जप तप दान सांगितलेली आहेत त्या सगळ्या गोष्टींना सहस्त्रपटीने बळ प्राप्त होतं. जे इतर मासांमध्ये तुम्हाला 1 पट मिळत असेल इतर कालावधीमध्ये, तर या पुरुषोत्तम मासामध्ये ते आपल्याला सहस्त्रपटीने मिळत असतं. त्यामुळे या मासामध्ये ज्या काही आपण आराधना करतो, जे काही जप करतो, जे काही तप करतो, विविध दानं सांगितली आहे ग्रंथामध्ये, भरपूर दानं सांगितली आहे. मग आता कसं असतं, आपण बऱ्याच गोष्टी करत असतो पण बऱ्याचदा असं होतं की अरे आम्हाला काही फरक काय दिसतच नाही.
उलट देवाच्या मार्गाला लागले की 1700 विघ्न धावून येतात. एखादा सद्गुरूंच्या मार्गामध्ये आला की इतकी धडाधड संकट येतात, मग आपल्याला थोडंसं असं हे की काय आपली संकट उलट जेव्हा देव पूजत नव्हतो तेव्हा बरा होतो, आता देव पूजायला लागलो आणि भरपूर संकट यायला लागले. पण कसं असतं, जेव्हा आपण सत्मार्गामध्ये येतो, सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये येतो, तर सद्गुरूंचं कामच काय मुळामध्ये, तर तुम्हाला जिथून आपण आलेलो आहे, ज्या परमधामातून म्हणजे भगवंताची आपण लेकरं आहोत, तिथून आलोय तिथपर्यंत पोचवायचं हे काम सद्गुरूंचं असतं. मग आपले याच्या अगोदर कित्येक जन्म झालेले आहेत, त्या जन्मांमध्ये कळत नकळत कितीतरी आपण पाप केलेली असतात. कायिक, वाचिक, मानसिक या सगळ्या पापांचे पर्वत तयार होत असतात. आणि जसं आपलं हे शरीर आहे, हे शरीर सप्त लेअर त्याला म्हणतो आपण, 7 अशी आवरणं आहेत, अन्नकोश, विज्ञानकोश वगैरे वगैरे. त्या सगळ्या आवरणांमध्येच आपला काय असतो, या सगळ्या पापांचा संचय, पुण्य म्हणा किंवा पाप म्हणा, हे सगळं जमा झालेलं असतं. मग जे पुण्य असतं त्याच्या योगाने आपल्याला सुख प्राप्ती होते, आणि जी पाप असतात त्या योगाने आपल्याला दुःख प्राप्त होते. त्याच्यामुळे तुम्हाला वेगळी कुंडली मांडायची गरजच नाही. आपल्याच शरीराच्या बरोबर या 7 आवरणांमध्येच आपल्या पापांचा आणि पुण्याचा संचय जमा असतो. मग आता या सद्गुरूंच्या किंवा जेव्हा आपण भक्ती करायला सुरुवात करतो, नाम जप म्हणा किंवा पारायण म्हणा, तेव्हा काय होतं पहिल्यांदा, तर पहिल्यांदा सुरुवात होते ती पापाची निष्पत्ती व्हायला. म्हणजे शुद्धी जास्त महत्त्वाची असते. तो शुद्ध देह भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी ती जी चैतन्य शक्ती आहे, त्या चैतन्य शक्तीशी आपला देह हा मॅच तर झाला पाहिजे. भगवंतांनी जेव्हा कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली, तेव्हा ते काय म्हणाले की तू साधारण नेत्रांनी मला बघू शकत नाही, त्यासाठी तुला दिव्य दृष्टी येणं गरजेचं आहे. आणि ती दिव्य दृष्टी मिळण्यासाठी भगवंतांनी पहिल्यांदा त्यांना ती दिव्य दृष्टी दिली आहे अर्जुनाला, जेणेकरून तो पाहू शकला. आणि तेव्हाही एका ठराविक वेळानंतर अर्जुन स्वतः सांगतो, भगवंता आवरा तुमची ही, हे सगळं जे तेज आहे ते मला आता सहन होत नाही, तुम्ही तुमच्या साधा चतुर्भुज रूपामध्ये या. म्हणजे इतकं जर भगवंताचं दिव्य रूप आहे, तर मग ते दिव्य रूप होण्यासाठी आपल्याला दिव्य देह तर पाहिजे. आपण ग्रंथ वाचन करतो, बऱ्याच ग्रंथांमध्ये बघा, मृत्यू झाला अमुक अमुक याने असेच भगवंतांची पूजा अर्चा केली, देह सोडला, त्याला दिव्य देह प्राप्त झाला. म्हणजे भगवंतांचे पार्षद आले, विष्णूंचे म्हणा किंवा कैलासावरून पार्षद आले आणि या दिव्य देहाला घेऊन गेले. मग तो दिव्य देह पहिल्यांदा धारण करण्यासाठी काय हवं असतं, तर 3 प्रकारची शुद्धी आवश्यक असते. एक शारीरिक, दुसरी मानसिक आणि तिसरी कर्माची शुद्धी. मग आपल्याला या अधिक मासामध्ये काय सांगितलेलं आहे, जप करा, नामस्मरण करा. मग नाम काय करतं, तर नाम हे आपल्या मनाची शुद्धी करतं. मनामध्ये कपट, आपल्याकडे आपण ढीग म्हणतो की आम्ही कोणाचं वाईट केलं नाही, आपल्याबरोबर मग का असं वाईट होतं, जे वाईट वागणारे त्यांचं मात्र सगळं चांगलं होतं असं आपण म्हणतो. पण रस्त्याने आपण चालत असताना किती मुंग्यांना, किती सूक्ष्म जंतूंना आपण मारतो हे आपल्याला माहित आहे का. बऱ्याचदा आपण चांगलं म्हणून करतो कार्य, पण ते पण काय होतं पापामध्ये. जसं आमच्या भीष्मांचा रथ खडखडा वाजत चाललेला होता, त्यांच्या त्या रस्त्याच्या मध्ये एक सरडा त्यांना दिसला, त्यांनी लगेच रथ थांबवला. आता त्या सरड्याच्या अंगावरून रथ जाऊ देऊ नको म्हणून त्यांनी तो थांबवला आणि आपल्या बाणाच्या टोकाने त्या सरड्याला बाजूला केलं. पण ती वेळ काय असेल माहीत नाही की तो सरडा बाजूला असलेल्या एका काटेरी जाळीमध्ये जाऊन पडला आणि तो कित्येक दिवस रक्तबंबाळ अवस्थेमध्ये तिथे जिवंत होता. आणि नंतर कणत शेवटी त्याने देह सोडला. ते कर्म म्हणजे करायला गेले चांगलं काम, पण काय झालं, त्यामुळे कर्माचं बंधन हे असंच असतं. आणि जोपर्यंत हे बंधन सुटत नाही ना, ही बद्ध अवस्था सुटत नाही, तोपर्यंत आपली पुढे प्रगती होणारच नाही. म्हणून मग कर्मशुद्धी पाहिजे. मग कर्माची शुद्धी आली, मग कर्माची शुद्धी कशी येणार, तर कर्म करत असताना भगवंतांचं नामस्मरण करायचं, जे भगवंतांनी आपल्याला भगवद्गीतेत सांगितले आहेत बघा. वेगवेगळे योग सांगितले. ज्यांना योगा आवडतं त्यांनी योगा करा आणि योगाच्या मार्गाने भगवंताची प्राप्ती करा. ज्यांना नाम आवडतंय त्यांनी नामाच्या मार्गाने भगवंताची प्राप्ती करा. ज्यांना ज्ञान आवडतंय, ज्ञानाचे जे भोगते त्यांनी ज्ञान मार्गाने जा आणि भगवंताची प्राप्ती करा.
ज्याला आम्हाला देव पूजायला वेळ नाही आहे, मग तुम्ही कर्म तर करता, कर्म कोणाला टाळता येत नाही. आणि संपूर्ण हा जो विधीचं विधान आहे हे सगळं कशावर चालतं? कर्माच्या सिद्धांतावर चालतं. मग कर्माचा जर सिद्धांत चालत असेल, कर्माशिवाय कोणी म्हणू शकतो का नाही मी काहीच कर्म करणार नाही, म्हणजे पाप आणि पुण्य घडण्याचा प्रश्नच येत नाही. पण भूक लागली तर आपल्याला जाऊन खायला तर लागणारच आहे, काहीतरी बनवायला लागणारच आहे, बरोबर की. त्यामुळे कर्म हे कोणाला सुटत नाही. मग कर्माला शुद्धी कशी द्यायची? तर प्रत्येक काम करत असताना सतत भगवंताला स्मरून की तो मला बघतोय. मग तो बघतोय हे जर मनात ज्या वेळेला येतं ना, तेव्हा आपण बाहेरच्या लोकांची पर्वा करत नाही की त्यांना आनंद झाला पाहिजे मी केलेल्या कामाचा. गेल्यानंतर वर जेव्हा आपल्याला यमाच्या समोर पहिल्यांदा जो लेखाजोखा तपासला जातो, त्यावेळेला तुम्ही लोकांना म्हणजे या भूलोकातल्या मर्त्य लोकातल्या माणसांना किती खुश केलंय ह्याचा विचार केला जात नाही, तर तुमचा कर्माने भगवंताला किती आनंद झालाय. म्हणून कर्म करताना त्याला स्मरून करायचं, त्याला कसं कर्म आवडेल याचा विचार झाला पाहिजे. मग ते कर्म करत असताना काय करायचं? तर सतत नामजप करत राहायचं. मग आपोआप आपण काय होतं, कारण बघा आपण काम एक हाताने करत असतो, पण आपलं मन कुठल्या कुठे जाऊन कोणाबद्दल विचार करत असतं. सकाळ संध्याकाळ माझी सासू अशी करते, माझी सून अशी करते, मला अमकी तसं बोलली, तमकी तसं बोलली, म्हणजे करत असतो काम आपण, त्याच्यामध्ये आपलं लक्षच नाही. मग इतका सोपा कर्माचा सिद्धांत आहे की जे कर्म तुम्ही करता त्या कर्मामध्ये तुम्ही राहा. म्हणजे अंघोळ करताय ना, तर छान स्नानाचा आनंद घ्या. असा विचार करा की मी मस्तपैकी एखाद्या तीर्थक्षेत्री स्नान करते, त्या थंडगार छान पाण्याचा आनंद घ्या. म्हणजे जे काम करताय त्या कामामध्ये तुम्ही राहिलं पाहिजे. पण हे एवढं सोपं नाही, कारण मन इतकं चतुर आहे ना, ते भर पळतच असतं. त्याला पकडून आणावं लागतं त्या ठिकाणी. म्हणून मग कर्म करत असताना बाकी आपल्या आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला वेळच नाही आहे बसून सगळं नेहमीची पूजा अर्चा म्हणा किंवा पारायण म्हणा किंवा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मग कर्म करताना तर आपण करू शकतो. मग त्याचा फायदा काय आहे? नामाचं, नाम ही अशी किल्ली आहे जी आपल्या संतांनी आपल्याला दिली की नामामुळे पापांचे पर्वत जळण्याचं काम होतं. मग आपल्या जर या सप्त आवरणांमध्ये इतकी जर पापं भरलेली आहेत, ती जर नामाने जळत असतील तर काय होणार आहे? आपली शुद्धी होणार आहे की नाही? आणि मग हळूहळू आपलं मन स्थिरावायला सुरुवात होणार. म्हणजे भरकटत असतं इकडे तिकडे, ते शांत व्हायला सुरुवात होणार. त्या मनाला सारखं पकडून आणायचं, देवाच्या ठिकाणी जोडायचं, पकडून आणायचं, देवाच्या नामामध्ये जोडायचं. ही सतत क्रिया करावी लागणार आणि हे सोपं नाही. आणि हे जेव्हा सतत करतं ना, त्यावेळेला हे अवखळ मन एक दिवस त्याला समजून चुकतं की पळून ह्याच्याकडे उपयोग नाही, कारण हा मला पकडून पुन्हा इथेच आणून ठेवतो. मग ह्या मार्गातून काय होणार आहे? कर्म तुमचं शुद्ध होत जाणार. मग जी आपण लबाडी करतो की नाही कामामध्ये, आज मी शॉर्टकट मारते, तसं नाही होणार. मग साधं मी जेवण बनवते ना, मग ते माझ्या घरच्यांसाठी असो, पाहुण्यांसाठी असो किंवा इतर कोणासाठी असो, त्या ठिकाणी माझा भाव काय असणार आहे? माझा भगवंत त्याचं ग्रहण करणार आहे. मग आपोआप मी साधी झाडू मारत असेल तर मी जी इकडून तिकडून केर उडवून टाकला आणि झाली झाडू, हे होणार नाही. माझं चित्त काय? अरे मला भगवंताचे ते 2 डोळे बघताय, मग मी बरोबर अगदी कानाकोपऱ्यातून कचरा काढणार आहे. हा बदल आपोआप होत जातो. जगाची स्तुती तुम्हाला मिळणार नाही, पण भगवंताच्या समोर ज्या वेळेला गेल्यानंतर उभे राहाल ना, ते ताठमानेने उभा राहा. तिकडे तुमच्या पाठीवर जे शाबासकीचे हे पडणार आहेत ना, ती शाबासकी आपल्याला पुढच्या गतीसाठी कामाची आहे. बाकी इकडचे मर्त्य लोकांमधली माणसं काय, लोक तुकाराम महाराज म्हणतात, लोक म्हणजे ओक. ते काय करत असतात? आत्ता तुमच्या तोंडावर गोड बोलतील, आपल्याला वाटेल नाही किती चांगली आहे तो ही माणसं. जरा तुमची पावलं 2 पावलं, फारही नाही 2 पावलं बाहेर आपण टाकली की मागे बोल वेगळे होतात. त्यामुळे इकडच्या मर्त्य लोकांमधल्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्याचं काहीही कारण नाही, कारण लोक हे ओकच आहेत, वमनासारखे. म्हणून निंदा आणि स्तुती, कोणी कौतुक करा किंवा कोणी नावं ठेवा, आमच्या अंगाला भोकं पडायला नकोत, आपल्या मनाला दुःख व्हायला नको. म्हणजे निगरगठ्ठाची भूमिका थोडक्यात सांगायचं तर. दुःख कुठे वाटलं पाहिजे? माझ्या भगवंताला मी फसवत आहे. कारण भगवंताला 2 गोष्टींचा वावड आहे. एक म्हणजे दंभ, खोटारडेपणा,
खोटं बोलणं, असत्य बोलणं, असत्य वागणं. आणि दुसरा म्हणजे अहंकार. जो अहंकार बोलवावा लागतच नाही. थोडं ज्ञान प्राप्त झालं, थोडा पैसा आला, थोडंसं शक्ती आली, बल आलं की आपोआप आम्हाला गर्व चढायला सुरुवात होतो. आणि मग तो गर्व जेव्हा चढतो ना, तो अत्यंत पातळ असा पापुत्र असतो गर्वाचा. म्हणजे त्या व्यक्तीला सोडून जगाला माहीत असतं ह्याला गर्व चढलेलं आहे, पण त्याला मात्र माहीतच नसतं. तो एक वेगळ्या हवेत असतो. त्याला वाटतं हे सगळं माझं पुण्यकर्म आहे, म्हणून भगवंताची माझ्यावर कृपा झाली. परिणाम काय होतो? अशा गर्विष्ठ व्यक्तीपासून हळूहळू सगळे लोक दूर व्हायला लागतात आणि मग तो एकटा पडतो. आणि परिणामी काय होतं? जे कमवलंय ते गमवायला फार वेळ लागत नाही. भगवंताची कृपा आणि अवकृपा दोन्ही होत असतात. राजाचा रंक सुद्धा होतो आणि रंकाचा राजा सुद्धा होतो. म्हणून मग कर्म करताना भगवंताने काय सांगितलंय? या अधिक मासामध्ये ही अशी वेळ आहे की आपलं सगळं शुद्धीकरण आपण करू शकतो. मग कसं शुद्धीकरण करायचं? प्रत्येक कर्म भगवंताला स्मरून करायचं. सगळा दिवस संपला कामाचा, रात्री भगवंतासमोर हात जोडून शांतपणे 2 मिनिटं उभं राहायचं आणि भगवंताला म्हणायचं, आजच्या दिवसामध्ये 24 तासामध्ये जी काही कर्म, अकर्म, विकर्म, जी काही माझ्याकडून कळत नकळत घडलेली आहे ती सगळी मी तुला श्रीकृष्णार्पणमस्तु, मी तुला अर्पण करते. मग अर्पण केल्याचा फायदा काय? शरणागत झालोय ना, आणि शरणागत वत्सल आहे तो भगवंत. त्यामुळे जो जे जे त्याला अर्पण करतो तो प्रेमाने त्याचा स्वीकार करतो आणि मग तो ठरवतो की याचं पाप किती नष्ट करायचं, याचं पुण्य किती जमा करून ठेवायचं आणि त्याचे फळ कधी कधी कुठल्या वेळेला त्याला द्यायचं हे तो ठरवतो. मग श्रीकृष्णार्पणमस्तु केलं की आपल्याकडे काही उरतच नाही ना. ना माझ्याकडे पाप उरलं, ना माझ्याकडे पुण्य उरलं, सगळं त्यालाच देऊन टाकलं. मग दुसऱ्या दिवशी आपण म्हणू का आपल्या नवऱ्याला, मी म्हणून टिकली, मी म्हणून इतकी कामं करते, हां काल मी एवढं केलं, परवा मी केवढं केलं, तुम्ही नुसते बसून असता, तुम्ही काही करत नाही. हे उरतच नाही ना. आपण मोठेपणाने सांगतो या माणसं या बाईसाठी मी इतकं केलं पण ती माझ्याशी अशी वागली. करता करविता तो आहे. आपण मग ही युक्ती ठेवली ना की मग ते मीपणा आपोआप संपूनच जातो. आपण कधी कोणाला बोलणारच नाही, हे मी केलंय, हे मी ते केलंय. मग सगळं आपण त्याला देऊन टाकलं की मग पापही. कारण मोठे मोठे जे पुण्यात्मे आहेत ना, आपण बघा का सांगितलंय या कालावधीमध्ये तीर्थस्थानांमध्ये स्नान करा. त्या स्नानाच्या निमित्ताने आपण जातो त्या काठांवर अनेक असे दिव्य आत्मे, नर्मदा परिक्रमा जर केलेली असेल तर त्यांना चांगलं हे सांगतात असं की तुम्ही नदीच्या काठावर फार वेळ थांबू नका. कारण ते कितीतरी तपस्वी युगानुयुग त्यांनी देहत्याग केलाय पण ते तसेच बसून आहे. कशासाठी? तर या भगवंताच्या त्या तो जे चिदानंद रूप आहे भगवंताचं, ज्याला आपण म्हणतो परमानंद. आपले हे सगळे आनंद इथे जे आपल्याला मिळतात की नाही ते कसे आहेत? क्षणभंगुर. थोडा वेळ आपल्याला ते आनंद देणार, सुख देणार. मला लहर आली वडापाव खायची, मी खाल्ला वडापाव, आहा बरं वाटलं. पण उद्या मला परत खाऊ नये असं वाटणार आहे का? वाटेलच ना. कोण घेऊन आलं तर अरे मला आवडतो खाणं. म्हणजे आपला इकडचा सगळा जो आनंद आहे हा कसा क्षणिक आहे. पण ज्याने त्याला पाहिलंय, ज्याने त्याची कृपा अनुभवली आहे, म्हणजे माझ्या असेही काही आध्यात्मिक सहकारी आहेत ज्यांनी तो अनुभव घेतलाय भगवंताचा. त्याने का एक अशाच आहेत ताई, त्यांनी इतकं सुंदर वर्णन केलं की भगवंत ज्या वेळेला त्यांना दिसला तो कसा दिसलाय का, उंच अशा आकाशातून एक बिंदू फक्त दिसत होता. त्या बिंदूमधून अशी माया, असं प्रेम निघत होतं. एका वेळेला हजारो आया आपल्यावर जर प्रेम करत असतील इतकं वात्सल्य तिने अनुभवलं. आणि फक्त त्या अवस्थेमध्ये म्हणजे समाधीच्या त्या अवस्थेमध्ये फक्त डोळ्यातून अश्रू, आनंद अश्रू वाटायचे. ती परमानंदाची अवस्था. आपल्याला एका आईचं प्रेम माहिती आहे, मग अशा हजारो आया जर प्रेम करत असतील म्हणजे भगवंताचं प्रेम किती विशाल आहे याची अनुभूती. मग तो परमानंद अनुभवण्यासाठी या नदीच्या काठावर कितीतरी तपस्वी हे असेच बसलेले आहेत. त्यांना कुठेही जायचं नाहीये, त्यांना भगवंताच्या त्या लोकामध्ये जायचं नाहीये, त्यांना मर्त्य लोकातही नकोय, त्यांना देह नकोय, त्यांना ती चिदानंदाची अवस्था हवी आहे, ती परमानंदाची अवस्था हवी आहे. ते जे काही येतं भगवंताकडून ते सुख त्यांना हवंय, म्हणून ते बसून राहिलेले आहेत. म्हणून या अधिक मासामध्ये या अशा पवित्र ठिकाणी जाऊन ज्या वेळेला आपण स्नान करतो
त्यावेळेला काय होतं, आपल्याकडचं सगळ्या पंचमहाभूतांना आपण काय मानतो, भगवंताचं स्वरूप मानतो. नद्यांना आपण आई म्हणतो, गंगा माता. मग ह्या आपल्या पाप तर घेऊन जातातच जेव्हा आपण डुबकी मारतो त्यावेळी, पण या अशा संतांचं, या अशा तपस्व्यांचं आपल्याला काय मिळतं, सानिध्य प्राप्त होतं. तुम्ही जर 11वा शिवलीलामृताचा अध्याय जर कोण वाचत असेल तर त्यात एक वाक्य आहे त्याच्यामध्ये की जो या अध्यायाचं नित्य पठण करतो त्याच्या दर्शनाने त्याला जो कोणी पाहत असतो त्याची पापं जळतात. तसं जेव्हा आपण अशा ठिकाणी जातो, असे आपल्याकडे जे जे तपस्वी बसले त्यांची ती त्या तपस्येने त्यांनी काय केलेले, ती भूमी तीर्थ केलेली आहे. अशी आपल्याकडे इतकी तीर्थस्थान आहेत. मग ज्या वेळेला अशा दर्शनांना आपण जातो त्यावेळेला त्यांच्याकडच्या जी काही तेजोबलय आहे, त्यांच्याकडची जी स्पंदन आहे ती आपल्या कितीतरी पापांचा नाश करत असते. म्हणून मग इकडे स्नान सांगितले. मग स्नान शरीराची शुद्धी करतं, नाम मनाची शुद्धी करतं, पापांचा नाश करतं. आणि तिसरं मनाची ही शुद्धी या नामाच्या मागे. आता तिसरं आहे ते दान. या महिनाभराच्या कालावधीमध्ये भरपूर दानं सांगितलेली आहेत. जावयाला दान सांगितले, अनारसे, त्याच्यानंतर बत्ताचे. आता दोन्ही हे पदार्थ जर बघितले तर त्यांना असे सूक्ष्म असे छिद्र आहेत. मग असं म्हणतात जेवढे छिद्र त्याला पडतील तेवढा तुमचा, म्हणजे ज्या सुगरणी आहेत त्यांना माहित आहे की त्यांचा तो अनारसा केव्हा अगदी छान झाला म्हणणार जेव्हा तो जाळीदार झाला. बरोबर की नाही? म्हणजे तुमची भक्ती ही अशी झाली पाहिजे की त्या भक्ती जेवढ्या अनारसाला छिद्र तितकी वर्ष तुम्हाला भगवंतांचं सानिध्य प्राप्त होणार. म्हणून अनारसा हा एक पदार्थ त्यांनी सांगितले, अनारशाचं दान करा. बत्ताशाला पण तशी छिद्र असतात. मग ह्या दानाचं महत्व त्यामध्ये आहे. दान काय करत असतं, धनाची शुद्धी करत असतं. बरोबर की? तर आपण कष्टाने जे धन प्राप्ती करतो ते सगळ्यात श्रेष्ठ धन म्हटलेलं आहे. तुम्ही तुमच्या कष्टाने जे धन मिळवता तेच आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ धन असतं. बाकी आपल्याला वडिलोपार्जित प्राप्त झालेलं धन हे दुसऱ्या क्रमांकावर येतं. आणि मग चोरी, दरोडे, लुबाडून, भांड करून, क्लेशातून प्राप्त झालेलं धन हे तिसऱ्या स्तरावर आहे. यांच्यामधून आपल्याला काहीही सुख प्राप्ती होत नाही. आणि दुसऱ्याचं परद्रव्य हारक तर काहीही कामाचं नाही. आपल्या मुलाबाळांची ज्यांना वाट लावायची आहे त्यांनी या मार्गाला जायचं, या मार्गातून पैसा कमवायचा. जे आहेत आता शासकीय कर्मचारी जे आहेत म्हणजे बऱ्याचदा काय होतं, लोकांना नाही आम्ही घेणार नाही, पण त्या ग्रुपमध्ये राहिल्यावर जो नाही घेणार आहे त्याच्या मागे हात धुवून लागले. मग अशा वेळी काय करायचं, त्या दानाला जसं ब्लॅकला व्हाईट करावं लागतं, मग ते व्हाईट करण्यासाठी दानाचं महत्त्व आहे. दानाचं काम काय आहे, शुद्धी, धनाची शुद्धी. धन शुद्ध झालं का मग तन, मन आणि धन तिन्ही शुद्ध झालं की आपोआप आपला प्रवास शुद्धीच्याच दिशेने पुढे आपण सरकायला लागणार आहे. म्हणून या मासामध्ये दान खूप सांगितलेली आहे, भरपूर सप्तधान्य सांगितली आहेत. दिव्याचं महत्त्व सांगितले, दिवे इथे ठेवलेले आहे. दिव्याचं का महत्त्व आहे, तर एक प्रयोग खूप सोपा आहे. 24 तास नंदादीप लावायचा. जेव्हा एखाद्या घरावर संकट येतं किंवा काही आपली मनोकामना असते की कार्य व्हावं असं आपल्याला व्हावं असं जर वाटत असेल ना, तर सगळ्यात सोपी दिव्याची पूजा. दिव्याचा तुम्ही जर बघितलं असेल, सगळ्या देवता म्हणजे जे मुमुक्ष आहेत, अध्यात्म मार्गावर पुढे सरकलेले आहेत, भगवंत आपल्याशी बोलतो जपाच्या माध्यमातून. मग तो कुठल्या मार्गातून बोलतो, तर बऱ्याचदा अनेक साधकांना अग्नीच्या स्वरूपामध्ये भगवंत काय करतो, दृष्टांत देत असतो किंवा त्याचं तेज हे अग्नीच्या, म्हणजे अग्नी हे माध्यम. पूर्वी यज्ञ केले जातात, आजही आपण वास्तू शांती करतो. मग जेव्हा यागाचे प्रकार सांगितले जातात, विष्णू याग, गणेश याग, दत्त याग, हे सगळे यागाचे प्रकार आहेत. म्हणजे त्या भगवंताला जे प्रिय आहे ते त्या अग्नीमध्ये स्वाहा केलं जातं आणि अग्नीचं काम आहे ते त्याच्यापर्यंत पोचवायचं. म्हणजे भगवंताचं प्रकटीकरण कशातून आहे, अग्नीमधून. म्हणून अग्नीला महत्त्व आहे. साधं आपण दिवाळीमध्ये श्री सूक्त म्हणतो, ओम हिरण्यवर्णं हरिणीं जात वेदोम आवह
आता जातवेदू कोण आहे? अग्नीचं नाव आहे जातवेदू. मग पहिल्यांदा भगवतीची पण पूजा करण्यासाठी पहिल्यांदा आवाहन कोणाला आहे? जातवेदू. अग्नीला आवाहन आहे, म्हणून अग्नी आपल्याकडे फार महत्वाचा आहे. अग्निपूजा खूप महत्वाची. मग जेव्हा असे साधक प्रयोग करतात, एखादं संकट आलं, एखादा आजारपण आलं, काय, तर 24 तास दिवा तेवत ठेवायचा. मोठा अगदी दिवा घ्यायचा, त्याच्यामध्ये तेल ओतत राहायचं. बऱ्याचदा मग ते किटाळवर धरून आपल्याला हे मग बंद पडू नये म्हणून काय करायचं, दुसरा दिवा पेटवायचा आणि नंतर या दिव्याचं जी काही मरम्मत करायची असेल ना ती करायची. म्हणजे अखंड 24 तास नंदादीप हा तुमचा काय झाला पाहिजे, की तो अग्नी तेवत राहिला पाहिजे. ही काळजी जेव्हा घेतं आपण म्हणतो, उगीच नाही म्हणत, ह्या छोट्या छोट्या गोष्टी, शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपदा. शुभम करोती करण्याचं काम, शुभ करण्याचं काम हा दिवा लावल्यावरच आपण म्हणतो. आपण आधीमध्ये कधी म्हणत नाही असं शुभम करोती कल्याण, कधी म्हणतो दिवा जेव्हा संध्याकाळचा लागतो त्यावेळेस आपण म्हणतो शुभम करोती. आणि काय कर, कल्याण कर, आरोग्य दे, धन दे, संपदा दे, सगळं दे. शत्रू बुद्धी, सगळ्या शत्रूंची बुद्धी विनाश करण्याचं काम. मग हा जेव्हा असा नंदादीप 24 तास जेव्हा पेटत राहतो, ही साधना आहे एक आपल्या दिव्याला. बाकी काय आम्हाला जमलं नाही ना, ती ही साधना करून बघ. मग हा दिवा काय होतो, हळूहळू त्या दिव्याचा जो काही त्याचं वलय आहे हे हळूहळू वाढत जातं. आता हे सूक्ष्म स्तरावर अभ्यासक जे आहेत त्या लोकांना हे जाणवतं. आपल्याला असं सहज जाणवत नाही की आत्ताच आम्ही सुरुवात केली आहे आणि लगेच आम्हाला त्या कीर्तनकार म्हणाल्या की बाबा असं तुम्हाला तेज दिसेल. हे सहज नाही, याला खूप वर्षांची तपश्चर्या लागते. मग तो दिवा आपल्या घरामध्ये ज्या कोणात ज्या देवाऱ्यात आपण लावतो तिथून त्याचं स्वरूप असं हळूहळू तेज वाढत जातं आणि एक दिवस पूर्ण घराला ते तेज व्यापून टाकतं. आणि त्यावेळी आपल्या घरामध्ये ज्या नकारात्मक गोष्टी राहत असतात, कारण कसं आहे, दिसणारं आणि न दिसणारं अशी दोन्ही जग आहेत. जे आपल्याला दिसतात त्यांना आपण माणसं म्हणतो, ज्यांना नाही दिसत त्यांना आपण काय म्हणतो, आत्मे म्हणतो. मग हे सगळ्या ठिकाणी ते वावरत असतात. मग अशा ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्यांना हा दिवा काय करत असतो, घरातून बाहेर काढण्याचं काम करतो. मग परिणामी काय होतं, विनाकारण वाद. बघा, घरामध्ये 3 माणसं आहेत, त्रिकोण झालेला असतो. 3 कोण्यांमध्ये 4 माणसं आहेत, चौकोन झालेला असतो. चौघं आपापली वेळ, जवळ आली का नुसती भांडणं आणि क्लेश हेच होत असतं. मग त्याच्यासाठी ही साधना सुरू करायची, वेळ लागतो, हळूहळू. पण हळूहळू काय होतं, जसं जसं तेज दिवाचं तो तेज संपूर्ण घराला व्यापून टाकतो त्यावेळेला घरातली भांडणं क्लेश हे आपोआप संपुष्टात येतात आणि दूर गेलेली माणसं आपोआप एकत्र येऊन नांदायला सुरुवात होते. आणि मग आपला उत्कर्ष, मग तो उत्कर्ष नुसता प्रापंचिक नाही तर पारमार्थिकही उत्कर्षाला मार्ग मिळतो. मग अशी दिव्याची साधना, जर दिवा इतका दिव्य आहे म्हणून मग ती साधना आली आहे याच्यामध्ये. पुरुषोत्तम मासामध्ये ही साधना करा, अखंड नंदादीप चालू ठेवा, कारण ते सहस्त्रपटीने त्याचा फरक पडतो. म्हणून दिव्याची साधना सांगितलेली आहे, कर्मशुद्धी सांगितली आहे, दान सांगितले आहे, स्नान सांगितलं आहे, त्याच्यानंतर हे दान सांगितले, अनारशाचं दान सांगितले, सप्तधान्य सांगितलेली आहे. मग आता हे दान कसं, तर सत्पात्री दान करावं असं सांगितलेलं आहे. मग सत्पात्री म्हणजे कोण, तर त्याच्यामध्ये एक आले ब्राह्मण. मग आम्हाला आमच्या आमच्या ही जी व्यवस्था आहे, सामाजिक व्यवस्था, या सामाजिक व्यवस्थेने आपल्याला इतकंच सांगितलं आहे, जो ब्राह्मणाच्या पोटी जन्म घेतो तो ब्राह्मण. पण असं नाही आहे. ब्राह्मण कोणाला, ब्रह्म जाणती इति ब्राह्मण, ज्याने ब्रह्मज्ञान प्राप्त केलं. जर भगवद्गीता जर कोणी वाचली असेल तर त्यात भगवंत सरळ सांगतात की हे 4 वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ह्या 4 फक्त मी कर्मानुसार निर्माण केलं. पण लोकांनी त्याला जन्मावर नेऊन ठेवलं. तो ज्याच्या घरात, ब्राह्मणाच्या घरामध्ये जन्माला तो ब्राह्मण, पण खरं असं नाही. जन्मतः सगळे हे शूद्रच आहेत, सगळे शूद्र आहेत. मग ते आपल्या कर्मानुसार त्यांची विभागणी होते. जे ज्ञानाचा उपापोह करतात, ज्ञान देणं घेणं हे काम करतात तेच ब्राह्मण. पण ते कधी ब्राह्मण होतात, जेव्हा त्यांनी ब्रह्मज्ञान जाणून घेतलेलं आहे. कारण इतर आमच्या नावापुढे बऱ्याच डिग्र्या लागू आहेत. कोणी मास्टर केलंय, कोणी MBA केलंय, कोणी डॉक्टर झाले, इंजिनियर,
1796 डिग्र्या लावून सुद्धा जर तुम्हाला ब्रह्मज्ञान नाहीये तर तुमचं ज्ञान शून्य. आणि ज्याला म्हणजे म्हणतो सद्गुरू का करावं, कारण सद्गुरू म्हणजे यथार्थ ज्ञान. ते तुम्हाला ज्ञानच देणार आहेत, ते असं ज्ञान देणार आहेत की तुमच्या ह्या मग डिग्र्यांचा त्याला काही ते घेतलं ठीक आहे, तुम्हाला प्रापंचिक आयुष्यामध्ये त्या उपयोगी ठरतील किंवा ठरतीलही नाही, पण जेव्हा यथार्थ ज्ञान होतं त्यावेळेला त्या व्यक्तीला ब्राह्मण असं म्हणतात. म्हणून जन्म झाला की तो शूद्र असतो. जेव्हा त्याच्यावर संस्कार होतात, आता ब्राह्मणांकडे मुंज करण्याची प्रथा आहे, ती मुंज झाली का दुसरा जन्म म्हणून त्याला द्विज म्हणतात. बघा, द्विज झाला त्याच्यानंतर तेव्हा तो वेदांचं पठण करतो. आपण बघतो चतुर्वेदी म्हणजे 4 वेदांचा अभ्यास करणार, त्रिपाठी म्हणजे 3 वेदांचा ज्यांनी अभ्यास केला, 2 वेदांचा अभ्यास केला. तर असे हे वेदांचे अभ्यासक असतात. मग जेव्हा वेदांचा अभ्यास करतात त्यावेळेला ते काय होतात, वेदपाठन होतात. आणि जेव्हा त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, मग ब्रह्मज्ञान म्हणजे काय, तर भगवंत कुठे चराचरामध्ये आहे तो ओळखता आला पाहिजे. जेव्हा तो दिसायला लागेल त्यावेळेला शत्रू कोणी उरणार आहे का मला सांगा. मग आपली सासू सुद्धा आपल्यासाठी भगवंतच आहे, आपली सून सुद्धा आपल्यासाठी भगवंतच आहे, आपला शत्रू सुद्धा आपल्यासाठी भगवंतच आहे. म्हणजे जेव्हा नामदेव महाराजांना अगदी विठ्ठलाबरोबर बसून एकमेकांना घास भरवत होतो, बरोबर, एकदा जेव्हा सगळ्या संतांची सभा भरली त्यावेळेला मुक्ताबाईने हातामध्ये ते आपल्या कुंभार जे होते ना, गोरा कुंभार, त्यांच्या घरी सभा भरली होती. त्यांच्याकडे थोपाटणं असतं, म्हणजे मडकं तयार झालं, भाजून ते निघालं की ते थोपाटणं ठोकून ते लोक बघतात की हे पक्क झालंय का कच्चं आहे, अजून भाजायची गरज आहे. तर मुक्ताबाईने अशीच गंमत सगळे संत बसलेले आहेत असे छान, मुक्ताबाईने गंमत म्हणून सगळ्यांनी ते थोपाटणं घेतलं. आमच्या गोरा कुंभारनं हे काय आहे, तर म्हणे असं असं मडकं कच्चं आहे का पक्क बघतो आम्ही हे. तर म्हणे हो का. मग सगळ्यांच्या डोक्यात थप 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 मारायला सुरुवात केली. सगळेजण आपले हसून शांत आपले, कारण मुक्ता लहान होती त्यामुळे सगळेजण आपले हसत असत. ज्या वेळेला नामदेवांकडे आले, नामदेवांच्या डोक्यावर आपटल्याबरोबर नामदेवांचा राग एवढा वाढला, क्रोधाधिष्ठ झाले त्यावेळेला ते म्हणे तुला माहित आहे का मी कोण आहे, विठ्ठलाचा संग आहे मला. मी जेव्हा कीर्तन करतो विठ्ठल नाचतात तिथे येऊन, ज्या माझ्या हातचं मी त्यांना भरवतो ते मला घास भरवतात, एवढा माझा अधिकार आणि काय बालिश चाळे करतेस तू. आता त्यावेळेला राग आलेला बघून मुक्ताई म्हणाली मडकं कच्च रे कच्च. आता हे ऐकल्याबरोबर जे काही चिडले तरा उठून निघाले, सभा करा तुम्ही काय ते, माझा अपमान झाला. मग अपमान झाल्यावर निघाले, डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत आहेत, मी कोण हे लोक मला ओळखत नाही. आले विठ्ठलासमोर उभा राहिले, विठ्ठलाने आपले खांद्यावर हात केले, बाबा रडू नकोस, तू आता एक काम कर, तू ना औंधचं जे नागनाथाचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जा, तुला शांती मिळेल. तर म्हणे ठीक आहे. गेले तसेच. आता नागनाथाच्या मंदिरामध्ये ते गेले, तिथे गाभाऱ्यामध्ये कोणी नव्हतं, शांत बसले, डोळे अश्रू पुसले. तेवढ्यात एक म्हातारा काठी टेकत तिकडे आल्यानंतर बसला आणि पाय ठेवले शिवलिंगावर. आता ह्यांना सहन झालं नाही, म्हाताऱ्याला एवढंही कळत नाही पाय कुठे ठेवावे, ओरडायला लागले. म्हणे तुम्हाला कळतंय का खाली शिवलिंग आहे. तर म्हणे बाबा आता मी बसलो इथं, पडलोच आहे, आता मला काही उठता येणार, मी एवढा वार्धक्याने थकलेला आहे, हलताही येत नाही, तूच एक काम कर, माझे पाय बाजूला उचलून ठेव. पकडला पाय आणि दुसरीकडे वळवून ठेवलं. तिकडे नवीन शिवलिंग निर्माण झालं. परत फिरवलं, दुसरीकडे पाय ठेवायला गेले, नवीन शिवलिंग तयार झालं. म्हणता पण आपण 360 डिग्री त्यानं पूर्ण फिरवलं अक्षरशः, आणि संपूर्ण गाभाऱ्यामध्ये काय झाल्या शिवलिंग निर्माण झालं. तेव्हा कळलं की हा कोणी साधारण मनुष्य नाही, कोणीतरी दिव्य विभूती आहे. आणि म्हटलं तुम्ही कोण आहात सांगा. त्यावेळेला विसोबा खिचत त्या ठिकाणी दिव्य अवतारामध्ये ते प्रकट झाले. आणि तेव्हा गुरु म्हणजे भगवंताला किती भगवंताचा संग करून उपयोग नाही. भगवंत सुद्धा कुठे पाठवतो, पहिलं गुरुकडेच पाठवतो. कारण गुरु हे काय आहे, शुद्धीकरणाचं स्थान आहे, इथून सगळी शुद्धी होणार आहे. गुरु आपल्याला अधिकार त्याचा दावियाला मार्ग, ज्याचा जो अधिकार आहे, जो शांतपणे बसल्यावर नाम जप करू शकतो त्याला नामाचा मार्ग देणार आहे. ज्याचं
बसायचं 5 मिनिटं सोडूनच द्या. चुळबुळ अंगामध्ये त्याला जप करायला सांगणारच नाही सद्गुरू. मग ते काय देणार आहे तुम्हाला? कर्माचा मार्ग देते. तू काम करण्यात पटाईत आहेस ना, मग कामं कर. म्हणजे जसा ज्याचा जो ज्ञानी आहे त्याला ज्ञानाचा मार्ग देणार आहे, जो योगी आहे त्याला योगाचा मार्ग देणार आहे. सगळ्यांना जमणार नाही आहे योगा, कारण योगामध्ये सुद्धा समाधी अवस्था गाठायला यम नियम आहार प्रत्याहार आसन सगळे अष्टांग मार्ग आहे. सगळ्यांनाच तो जमतो असं नाही. मग अधिकार त्याचा दावी येते मार्ग. मग हा विसोबा, आता हे विसोबा खेचर कोण आहे? ज्यांनी ज्ञानेश्वरांचा इतका छळ केला काय विचारू. तुकाराम महाराजांचा छळ केला असे हे विसोबा खेचर ज्या वेळेला सॉरी ज्ञानेश्वरांचा छळ केला. त्या ज्ञानेश्वरांनी जेव्हा पाठीवर मांडे भाजले, कोणी अग्नी दिला नाही. रागारागाने तप्त होऊन आले, अग्नी कोण देत नाहीये. मुक्ताबाई रडायला लागली. मुक्ताईला म्हणाले थांब, चिंता करू नको. खाली वाकले, पाठीवर अग्नी निर्माण झाला. मुक्ताईने मांडे तयार केले. हे सगळं हे विसोबा खेचर बघत होते खिडकीतून. मजा घ्यायची होती ना याची, अशी आम्ही कशी जिरवतो या मुलांची ते बघा. आणि जेव्हा खिडकीतून वाकून बघितलं तेव्हा अधिकार कळला की ही 4 मुलं काय अधिकाराची आहेत. आणि तेव्हा ते पाय धरले. मग सद्गुरू काय करतो? सद्गुरूंना जेव्हा शरणागत होतो तेव्हा भगवंत सद्गुरू म्हणजे जसं परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सोनं होतं, पण सोनं झालेलं ते पुन्हा दुसऱ्याचं सोनं करू शकत नाही. पण सद्गुरू असे असतात की आपल्या सारखी तरी ती तत्काळ, म्हणजे म्हणून तर गुरु परंपरा आपल्याकडे टिकून आहे बघा. सद्गुरू काय करतात? आपल्या शिष्याला गुरुत्व देतात. मग तो पुढे अजून 10 शिष्यांना तयार करतो. मग ते 10 शिष्य गुरु बनतात. म्हणजे इतर जे गुरु असतात ना, जसे विषयांचे, कोणी मराठी शिकवतं, कोणी भूगोल शिकवतं, कोणी इतिहास शिकवतं, ते एखाद वेळेस हातचं राखून देते, त्यांना गुरु म्हणतात. पण सद्गुरू जे सद्मार्गाला लावतात आणि आपल्याला या मानवी देहाचं महत्त्व समजावून सांगतात, तर सद्गुरू असं म्हणतात. मग असे सद्गुरू आयुष्यात येतात. त्यावेळेला गुरु दुसरा गुरु निर्माण करतो. तो गुरु पुन्हा आपल्या शिष्याला गुरु करतो. म्हणून आपल्याकडे सनातन धर्मामध्ये गुरु शिष्य परंपरा बघा आज सगळ्यात टिकून. त्याचं कारण हे आहे, आपणासारखी करती तत्काळ. म्हणून सद्गुरू आयुष्यामध्ये हवे. तर जेव्हा हे विसोबा खेचर आयुष्यात आले तेव्हा नामदेवांकडे जी ही सगळे भगवंताचा संग होता, भगवंत दिसत होता, बोलत होता, उठत बसत होता. यांना काही भगवंताला भेटायची काही आवश्यकता होती का? नाही. पण मुक्तीसाठी नुसतं भगवंत दिसून उपयोग नाही, ब्रह्मज्ञान तर पाहिजे. मग ते ब्रह्मज्ञान विसोबा खेचरांच्या माध्यमातून त्यांना प्राप्त झालं. आणि त्यावेळेला एरवी हड म्हणून ज्या कुत्र्याच्या लाद घालत होते दारात आल्यावर, पेकडत त्याच्या लाद घालायचे, चल हड हड करून बाजूला हाकलं व्हायचे. तोच जेव्हा कुत्रा दुसऱ्या दिवशी आला तेव्हा ते म्हणाले, अरे थांब थांब, शिळी भाकरी आहे, तूप लावून देतो. म्हणून कुत्रा भाकरी घेऊन धावतोय आणि त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावतो. म्हणजे ह्याला म्हणतात ब्रह्मज्ञान, की चराचरामध्ये असणारा ब्रह्म, चराचरा असणारा भगवंत हा आपल्याला समजायला लागला. म्हणून मग त्याला ब्राह्मण म्हणतात. म्हणून गुरुचरित्र जर कोणी वाचलं असेल तर गुरुचरित्रामध्ये स्त्रियांनी कसं वागायचं सांगितलं. हा, जर कोणी पतीच्या मागे विधवा झाल्या स्त्रिया त्यांनी कसं वागायचंय ते सांगितलंय, आणि ब्राह्मणांनी कसं वागायचं ते सांगितलंय. मला पूर्वी फार असं वाटायचं, इतक्या वेळा पारायण केले की अरे काय असं, म्हणजे पुरुषांना कसं वागायचं सांगितलं नाही, नुसतं बायकांनी असं वागा, लग्न झाल्यानंतर सवाष्णींनी असं वागा, पती गेल्यानंतर विधवा स्त्रियांनी असं वागा, ह्यांना मात्र सगळी मोकळी, यांनी कसंही वागायचं. मग हळूहळू कळायला लागलं की भगवंत हा प्रत्येक पुरुषाला काय म्हणतात, ब्राह्मण. म्हणजे तुमची प्रगती तुम्ही तिथपर्यंत आणा की तुमच्याकडे ब्रह्मावस्था प्राप्त झाली पाहिजे, ते ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की तुमचं आचरण कसं असायला हवं. म्हणून एक अध्याय पूर्ण येतो तो पुरुषाचं आचरण, म्हणजे ब्रह्मज्ञान पुरुषाचं आचरण कसं असायला हवं. मग जोपर्यंत हे कळणार नाही ना तोपर्यंत ब्रह्मज्ञान होणार नाही आहे प्राप्त. तोपर्यंत आपण भरपूर डिग्र्या घेऊनही काय उपयोग नाही. आपल्याकडे असलेले अनेक बँकांमध्ये पैसेही काही आपल्या कामाचे नाही आहेत, कारण जाण्याची वेळ येते तेव्हा भांडून भांडून गोळा केलेला आहे, तुझं माझं करून करून एकमेकांच्या उरावर बसून गोळा केलेलं काहीही चलन वर घेऊनच जाता येत नाही. स्वतःपुरती 10x10 जागा पण घेऊन जाता येणार नाहीये. आपल्या बँकेमध्ये असणारं एक पैसाही जर घेऊन जाता येणार, मग तिथलं चलन काय, त्याची काहीतरी आपण सुविधा करून ठेवली पाहिजे ना. ती जमापुंजी काहीतरी केली पाहिजे. तर ती जमापुंजी काय आहे, तर भगवंताची तुम्ही किती वेळेला आठवण केली.
हे महत्वाचं आहे. किती जमा केलं, नामाने किती, नामाची रक्कम किती जमा झाली, ती जमा आपल्याला पुढच्या मार्गासाठी पाणी ती आपल्याला काय करणार आहे, पुढे जायला मदत करणार आहे. आपल्याकडे गरुड पुराण इतका दिव्य ग्रंथ आहे, पण काय सांगितलंय, कोणीतरी गेलं की त्याचं पारायण करा हा, किंवा आपले तो घरी ठेवू नका. घरी ठेवलं की काय होतात लोक पटापट, साफ चूक आहे. गरुड पुराण घरी असावं आणि ते मरणापूर्वी वाचावं. नंतर मला सांगा, नंतर वाचून तर गेलेल्या आत्म्याला त्याचा काय फायदा आहे. त्याने देह गमवलेला आहे, आणि देह हे काय आहे, आपल्यासाठी माध्यम आहे. तो देह गमावल्यानंतर त्या आत्म्याचा पुढचा प्रवास कसा होणार आहे, काय होणार आहे, काय सांगून त्याला उपयोग आहे. तो म्हणणार, अरे मी हे आधी वाचलं असतं तर मला कळलं असतं, मला यमघाट काय तो कळला असता, मला ती वैतरणा नदी काय आहे ती कळली असती, मग मी अगोदरच काय ते केलं असतं. म्हणून गरुड पुराण हा, जसं आपण भाषा ज्ञान घेतो की नाही, तसं गरुड पुराणाचं ज्ञान. गरुडाने भगवंताने प्रश्नच विचारलाय की भगवंता जिवंत असताना काय काय कसं कसं करायचं, खूप ग्रंथ सांगतात, पण मेल्यानंतरचा प्रवास काय. मग तो जोपर्यंत प्रवास कळत नाही ना, तोपर्यंत माणसाची सुधारणाच नाहीये. आणि जेव्हा गरुड पुराण वाचतो ना, म्हणजे ही शुद्धी होऊन जाते आपल्या विचारांची. जे मनामध्ये अनेक किंतु परंतु, काय करावं काय करू नये, हे सगळं ज्ञान प्राप्त झालं. मग मला सांगा, पुढची भीती अगोदरच जर निर्माण झाली तर माणसाचं आचरण आपोआप बदलणार आहे की नाही. म्हणून गरुड पुराण ह्या गोष्टी मुद्दाम लपवून ठेवलेल्या आहेत आपल्यापासून. आपल्याकडे असणारे हे जे ग्रंथ आहेत, हे का लपवून ठेवले, कारण सगळेच जर तेवढेच ज्ञानी झाले तर यमाच्या दरबारामध्ये कोणी पुरणार नाही. 11व्या अध्यायामध्ये शिवलीला कृतामध्ये म्हटलं जात नाही, यमाचे पार्षद सगळे मोकळे हिंडायला लागले. यमाच्या नगरीमध्ये कोणीच नाही, सगळे 11वा अध्याय वाचायला लागले. मग शेवटी यमाने येऊन काय केलं, शिवशंकरांना विनंती केली, अहो आम्हाला काही कामच उरलं नाही, थोड्या दिवसांनी आमचं अस्तित्वच नष्ट होणार, काहीतरी करा. मग माया फिरवली आणि शिवद्वेषी निर्माण झाली. तर शिवद्वेषी निर्माण झाले, मग यांना कामं मिळायला लागली. मग आता कलियुगामध्ये अगोदरचं सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, एक एक शून्य वाढवत जायचं. कलियुगामध्ये आपले 100 वर्ष आयुष्य आपल्याला दिलं, त्याच्या मागे द्वापारयुगामध्ये 1000 वर्ष, एक शून्य वाढवायचं आयुष्य, त्याच्या मागे 10,000, आणि सतयुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य. म्हणून बघा की तेव्हाचे आपण जेव्हा ग्रंथ वाचतो, इतकी हजारो वर्ष त्याने राज्य केलं त्या राजाने, इतकी सहस्त्र वर्ष तपश्चर्या केली, कारण त्यांचं आयुष्यच तेवढं होतं. कलियुगामध्ये फायदा काय, 100च वर्ष आहेत आपल्या हातामध्ये, तोही भरोसा नाही, कारण आपलं खाणं पिणं कसं आहे, त्याच्या जे काही आपण संकरित खातोय त्या अवस्थेमध्ये आपण 100 गाठू असं आपल्याला गॅरंटी आहे का. ज्या वेळेला आमचे श्रीपाद वल्लभ निघत होते आईला सांगून की मी आता आश्रम, संन्यास आश्रम, आपले नृसिंह सरस्वती महाराज संन्यास आश्रम मी घेतोय. आई म्हणते, अरे एवढासा तू छोटासा पोरगा, आता कसलं तू संन्यास घेतोय. हा, 4 आश्रम आपल्याकडे सांगितले, तिने ब्रह्मचर्य आश्रम सांगितले, मग गृहस्थ आश्रम सांगितले, त्याच्यानंतर मग वानप्रस्थ आश्रम सांगितले, नंतर 4था आश्रम संन्यास आश्रम. तू कशाला घाई करतो. महाराजांनी विचारलंय, आई हे कोणी सांगावं, ज्याची मैत्री यमाशी, ज्याचा नातेवाईक यम आहे, त्याला ही सोय मिळू शकते. आपल्याला माहित आहे का, आज आपण आहोत उद्या आपण दिसणार आहोत. जसा सूर्याचा रथ एका वेळेला कितीतरी योजन पळत असतो, तसं आपलं कलियुगातलं आयुष्य भर 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 पळत असतं. कधी आपले दिवस सरतील आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे घाई कर आई, घाई, मला ती घाई करायची आहे. मग आपल्याला हा मार्ग भगवंत सांगतायत की नाही, की जे लोक म्हणतात आम्ही रिटायर झालो की आरामात काय करू, जप तप जे काय करायचंय ते करू, पण हे अगदी चुकीचं आहे. जितकी घाई लवकर कराल, जितक्या लवकर मुलांना संस्कार कराल. तुम्ही जर बघितलं तर मुलं ही कशी असतात, निरागस, मातीचा गोळा आपण त्यांना म्हणतो, आहे ना, काय विषय होत नाही. तर मुलं ही मातीचा गोळा म्हटलं, संस्कार जसे त्यांच्यावर करणार तसे ती ग्रहण शक्ती, म्हणून लहानपणी खूप विद्या त्यांना देता येतात, कारण निरागस असतात. आज त्याच्याबरोबर भांडतात, उद्या त्याच्याबरोबर जाऊन ते खेळत असतात, निष्पाप निरागस असं त्यांचं मन असतं. आणि अशा अवस्थेमध्ये त्यांची ग्रहणशीलता ही काय असते, हाय कॅपॅसिटी असते त्याची. म्हणून लहानपणी खूप विद्या मुलं शिकू शकतात.
लहानपणी केलेली जी भक्ती आहे ही शीघ्र फलदायी होते, कारण मनामध्ये कपट नाही. आणि मोठे व्हायला लागले का हळूहळू काय होतं, सगळं कपटी मन व्हायला सुरुवात, दूषित व्हायला सुरुवात होतं. आणि मग त्या जे काही वेग आहे तो वेग मंदावतो. म्हणून लहानपणापासून मुलांवर संस्कार करण्याची आवश्यकता त्याच्यासाठी सांगितली. मग असे लहानपणी आपल्याकडे बघा ध्रुव बाळ आहे, प्राप्त केलंय की नाही ध्रुव, कोणी त्याला तिथून काढू शकत नाही. तिकडचं ध्रुव ताऱ्याचं स्थान त्याने प्राप्त केलं. अरे वडिलांच्या मांडीवरून तुला एखाद वेळेस कोणीतरी खेचून घेईल, पण मी तुला असं अढळ पद देतो जिथून तुला कोणीही खाली खेचू शकत नाही. ही लहानपणी झालेली प्राप्ती आहे. भक्त प्रल्हाद, अग्नीच्या नुसता आपण जवळ गेलो तर आपल्याला चटका बसतो, त्या इतक्या दाहामध्ये सुद्धा तो बसू शकला. म्हणजे किती दिव्य आवरण त्याच्यावर भगवंतांचं होतं. सर्पांच्या मध्ये नेऊन उभं केलं त्या गुहेमध्ये, सगळे सर्प बाजूला त्याला डोलून त्याला नमस्कार करायला लागले, पण याला काही झालं नाही. कड्यावरून उंच फेकून दिलं. म्हणजे इतकं आपल्याकडे बल्लाळ आहे गणपतीचं भक्ती करणं. बल्लाळेश्वर गणपती, अष्टविनायक, ही लहानपणी झालेली भक्ती आहे. मग इतका शीघ्रपणा आपल्याकडे असला पाहिजे भगवंताच्या भक्तीच्या साठी. मग नुसती जप तप आणि पारायण करून उपयोग नाहीये. ही हे सगळं साध्य होण्यासाठी, ही शुद्धी मिळवण्यासाठी आपल्याला ते पिसासारखं हलकं जीवन जगता येणं महत्वाचं. मग ते पिसासारखं हलकं जीवन कसं जगायचं, तर नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा. जर भगवंताने आपल्याला 2 कान दिले आहेत की नाही, मग कशासाठी त्या 2 कानांचा वापर कशासाठी करायचा. जेव्हा ज्ञानाच्या गोष्टी मिळत असतात तेव्हा त्या एका कानाने ऐकून दुसरीकडून सोडून द्यायच्या नाही. कारण कीर्तनाला येतात लोक, प्रवचनाला येतात, ऐकतात, खूप आनंदी होतात आणि जाताना सगळं तिथे सोडून जातात. तसं नाही करायचं, घेऊन जायचं. त्या कानातून दोन्ही ग्रहण करून. म्हणजे चुकल्या, समर्थ म्हणतात, चुकल्या पुत्राची वार्ता जेवी ऐकी माता. आपला जर मूल हरवलेलं असेल तर आईचे कान बघा सगळीकडे टवकारलेले असतात. साधी मांजर बघा ना, चुक केलं की लगेच ती तिच्या बाळांना कोण काय करत तर नाही ना, लगेच बघा कान असे टवकारते. ती आपली भूमिका असली पाहिजे, प्राणाचे कान करून ऐकायचं. श्रवण भक्ती पहिली सांगितली आहे आपल्याकडे नवविधा भक्तींमध्ये. मग ह्या ऐकलेल्या गोष्टी काय केल्या पाहिजे, त्या अंतःकरणामध्ये उतरल्या पाहिजे, हृदयामध्ये उतरल्या पाहिजे. कारण हृदयामध्ये गेल्यावर काय होणार आहे, त्याला प्रेमाचा गिलावा लागतो. आणि प्रेम जेव्हा त्याला निर्माण होतं त्यावेळेला आपोआप आपल्याला पुन्हा पुन्हा कीर्तनाला जावंसं वाटतं, पुन्हा पुन्हा भगवंताच्या सानिध्यात जावं असं वाटतं. जर ते कानातून ऐकलेलं जर बुद्धीमध्ये गेलं, बुद्धी कशी आहे, तर्कवादी, ती तर्क करणार. मग ह्यांनी सांगितलेलं बरोबर आहे की चुकीचं आहे, कशावरून हे असं केल्यावर असंच होणार आहे. कारण आपल्याकडे भरपूर साहित्य, भरपूर ग्रंथ आहे. म्हणजे एकच कथा तुम्हाला 10 प्रकारे वाचायला मिळेल. या ग्रंथात वेगळी, त्या ग्रंथात वेगळी, त्या ग्रंथात वेगळी. कारण हा कल्पांत भेद आहे काळाचा. आपल्याकडे वेगवेगळे काळ, कल्प वेगवेगळे, सारस्वत कल्प, पद्म कल्प, असे खूप कल्प. मग 10 वेळा आपण जन्माला आलो, हजारो वेळा आपला जन्म झालेला आहे. मी स्नेहल म्हणून ह्याच्या अगोदर कित्येक माझे जन्म झालेले आहेत. तेव्हा माझं नाव कदाचित स्नेहल पण असेल, पण माझं कदाचित कार्य वेगळं असू शकतं. असा कल्पांत भेद गोष्टींमध्ये असतो. म्हणून गोष्टींमध्ये आपल्याकडे तफावत आहे. मग बुद्धी जर तर्क करत राहील तर समजा एखाद्या मडक्यामध्ये आधीच सगळं भरलेलं आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही जर ओतलं तर ते काय होणार आहे, उतूच जाणार आहे, फुकटच जाणार आहे. म्हणून जेव्हा कथा कीर्तनांना जातो ना आपण, कितीही शहाणे असलो तरी आपलं मडकं रिकामीच घेऊन जायचं आणि ते भरून आणायचं. पाटी कोरी असेल तर त्याच्यावर काहीतरी लिहिता येणार आहे. जर आधीच मला खूप ज्ञान आहे, मला हे सगळं माहिती आहे, तुम्ही काय सांगताय हे सगळं आम्हाला माहिती, म्हणून जर आपली भूमिका असेल तर आपण काहीही घेऊन जाऊ शकणार नाही. तर्क करण्यामध्ये सगळं आयुष्य निघून जातं आणि जेवढं तर्कवादी राहणार तेवढे भगवंतापासून दूर दूर. भगवंत बाहेरच हाकलणार आहे, तर्क करायचे माझ्या दारातून बाहेरच होत. त्यामुळे तर्काची भूमिका नको. म्हणून बुद्धी ठीक आहे, बुद्धी फक्त विवेकी. बुद्धी कशी असावी, विवेकी असावी. मग विवेकी म्हणजे काय, तर योग्य काय आणि अयोग्य काय हे कळलं पाहिजे वेळच्या वेळेला. नाम कधी घ्यायचंय, जप तप कधी करायचंय, माणसांशी कसं वागायचंय, ही विवेकी बुद्धी असली पाहिजे. मन हे कसं आहे, मन हे अवखळ आहे, चंचल आहे बघा.
आता ते इथे बसलेले असेल 2 मिनिटात ते अजून कुठेतरी गेलेलं असणार. आता ते सांगणार आहे ही व्यक्ती खूप चांगली आहे आणि थोड्या वेळाने सांगणार ही व्यक्ती महालबाड. म्हणजे मनाचा काही भरोसा नाही. म्हणून काय सांगितले तर जसं भगवंतांचं भगवद्गीता जी आहे, भगवद्गीतेवर आपण जर फोटो बघितला तर श्रीकृष्ण रथ चालवत आहेत, अर्जुन मागे आहे, पुढे ते घोडे आहेत पांढऱ्या रंगाचे आणि भगवंतांच्या हातामध्ये लगाम आहे. एकदा एका साधकाला गुरुने विचारलं भगवद्गीता वाचलीस तर म्हणे हो वाचली. तर म्हणे काय कळलं तर म्हणे काही कळलं नाही हो, संस्कृत होतं ना, काही समजलंच नाही. मग वरचं कवर तरी पाहिलंच तर म्हणे हो बघितलं. काय बघितलंस त्याच्यामध्ये तर म्हणे घोडे आहेत, भगवंतांनी तो हातामध्ये लगाम पकडलेला आहे, मागे अर्जुन आहे. म्हणे नशीब एवढं तरी कळलं. तेवढं जरी कळलं ना तरी भगवद्गीता कळल्यासारखी आहे. मग म्हणे काय आहे त्याच्यामध्ये तर ही इंद्रिय आहेत. ते जे घोडे आहेत ना ते काय आहेत, इंद्रिय आहेत आपली. त्या इंद्रियांचा जो लगाम आहे, त्या घोड्यांचा लगाम म्हणजे आपलं मन आहे. त्या इंद्रियांना मनाने कंट्रोल करायचं आणि ते कंट्रोल कोणाच्या हातामध्ये दिलंय, श्रीकृष्णांच्या हातामध्ये दिले. आता श्रीकृष्ण कसे बुद्धिमान. बरं, हरी रामकृष्ण हरी, रामाचा आचार आणि कृष्णाचा विचार. म्हणजे पहिल्यांदा आचरण सुधारा, आचरण सुधारलं की बरोबर कृष्ण तुम्हाला कशी बुद्धी वापरायची ते शिकवणार. म्हणून कृष्णांच्या हातामध्ये तुमचा लगाम ठेवा. कारण हा लगाम आहे ना हा फार महत्वाचा आहे. कसं आहे आपली इंद्रिय बघा, आता एखादी गोष्ट मला आवडते, मला आहे डायबिटीस, मला गोड खायला आवडतंय, इंद्रिय सांगणार खा खा मस्त गोड लागतंय खा. मन सांगणार काय एक दिवस तर मरायचंच आहे ना, खाऊन घे आजचा दिवस. बुद्धीवरून सांगणार आहे बघ आता खाशील उद्या तुला त्याचा परिणाम भोगायला लागणारच. मग हा जो हे द्वंद्व आहे ना हे सतत आपल्याकडे चालत असतं. मागे कोण आहे, अर्जुन आहे. अर्जुन काय आहे, फक्त बघतो आहे काय घडतं आहे ते. सगळा रथ कुठे फिरवायचा कसा फिरवायचा आहे हे सगळं श्रीकृष्ण मॅनेज करतायत. मग आपला मॅनेजर कोणाला बनवायला पाहिजे, आपल्याला भगवंताला बनवायला पाहिजे. त्याच्या जर हातामध्ये आपले इंद्रिय आपलं मन हे जर आपण त्याला श्रीकृष्णार्पणमस्तू जेव्हा आपण करतो त्यावेळेला तो बरोबर आपल्याला विवेकी बुद्धी देतात, विचार देतात की काय कर काय करू नकोस, काय इंद्रियांना कशा प्रकारे ताब्यात ठेव, कुठे काय सोडायचंय. ही म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी जर बघा राम त्या ठिकाणी असते श्रीकृष्णांच्या जागी तर काय घडलं असतं. राम भोळे आहेत, सगळ्यांबद्दल प्रेम आहे, माया आहे, वात्सल्य आहे. हे जी कौरव पांडवांच्या बाबतीत जी चतुराई जी करायला लागली, नरोवा कुंजरोवा माहीत असेल, अश्वत्थामा मेला म्हणून सांग. आता युधिष्ठिर कसे होते, सत्यवचनी होते, मी खोटं बोलणार नाही. आता अश्वत्थामा हा एका हत्तीचंही नाव आहे आणि अश्वत्थामा हा दुर्योधनांच्या मुलाचंही नाव आहे. मग आपलं दुर्योधन नाही, द्रोणाचार्य त्यांच्या मुलाचं अश्वत्थामा आहे. आणि सगळी जी काही द्रोणाचार्यांची लगाम होती ती अश्वत्थामा, सगळं प्रेम त्याच्याकडे एकवटलेलं होतं. मग जेव्हा अश्वत्थामा संपणार त्यावेळेला द्रोणाचार्य संपणार. मग ही चतुराई वापरायची होती. मग विश्वास कोणाच्या शब्दावर ठेवणार, युधिष्ठिराच्या, कारण तो सत्यवचनी आहे, कधीही खोटं बोलत नाही. मग ही चतुराई त्यांना सांगितले की काय कर, अश्वत्थामा मेला म्हणून तू सांग. मग म्हणाल मी खोटं बोलणार नाही. मग त्या हत्तीला मारलं. मग युधिष्ठिराला सांगितले बघ अश्वत्थामा मेलाय की नाही, तर तू सांगायचं काम कर अश्वत्थामा मेला म्हणून. द्रोणाचार्याने विचारलं अश्वत्थामा मेला, हो अश्वत्थामा मेला. आणि तेव्हा द्रोणाचार्य बसले खाली आणि त्यांच्यावर बाण मारण्यात आलं आणि संपवण्यात आलं. ही चतुराई आमच्या रामाने केली असते का, नसते केली. रामांनी सगळ्यांवर प्रेमच केलं, उलट त्रास देणाऱ्यांवर अधिक केलं. कैकई, कौसल्या खूप प्रेम करत होती पण कैकईच्या मागे ते शेवटपर्यंत उभे होते. भरत जेव्हा अद्वा तद्वा आपल्या आईला बोलत होता त्यावेळेला सुद्धा रामानी, लक्ष्मण चिडून बोलत होता तेव्हा रामांनी सावरलेलं की नाही. म्हणजे ही प्रेम माया हे सगळं आचरण, नात्यांमध्ये आपली भूमिका कशी असावी
हे सगळं आपल्याला रामाचं आचरण शिकवतंय. मग ज्या वेळेला आचरणाची शुद्धी होत जाते त्यावेळेला आपला शत्रू कोणीच उरत नाही. मग शत्रू उरला नाही की आपल्याला देणं घेणंच नाही. मग शत्रू पण आपल्याला आपले प्रारब्धाचे भोग संपवण्यासाठी आले म्हणायचं आणि सोडून द्यायचं. जर नाती चांगली करता येत असतील तर करायची, जर सुधारणारच नसतील समोरची माणसं तर डोकापटून उपयोग आहे का? मग कसं राहायचं? तर भगवंत सांगतात पिसासारखं हलकं राहायचं, कमळासारखं राहायचं, चिमण्यांसारखं राहायचं, पक्ष्यांसारखं राहायचं. मग कमळासारखं कमळ चिखलात उगवतं. पण कधी कुठल्या कमळावर कोणी बघितलंय का एक तरी चिखलाचा थेंब उडालेला आहे? नाहीच उडत आहे. मग कमळासारखं सौंदर्य आपला आत्मा जपण्याचं काम करायचं. तुम्ही बघा, आपल्याला जास्त दूर जाण्याची गरजच लागत नाही. कसं वागावं आपला अंतरात्मा सांगत असतो. आपलं अंतर्मन बहिर्मन दोन यांची खेळ चाललेला असतो सतत. आतला आवाज नेहमी आत्म्याचा आवाज असतो. पण कर्म जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, आणि कर्म करतो फळ भोगतो आत्मा नंतर. बिचारा आत्मा आतून सांगत असतो चोरी करू नकोस, असा वागू नकोस. आमचे सद्गुरू सांगायचे. कधी कुठे का आपण शॉपिंगला जातो बघा, आपलं मन असं बरोबर करतो, अरे हा किती छान आहे ड्रेस, लगेच दुसऱ्या अरे ह्या त्याच्यापेक्षा छान, मग तिसरा अजून, म्हणजे आपली भिरभिर नजर फिरते, मन फिरतं आणि मग कन्फ्यूज. घेऊ तर कुठला, हे घेऊ ते घेऊ. मग बरोबर नवरा असला की नवरा डोक्याला हात उचलतो, बाई काय घ्यायचं ते घे, नाही तर सगळं घे आणि ये, मग मला विचारू नकोस. अशी आपली अवस्था. मग सद्गुरू आमचे सांगायचे, जे बघितल्याबरोबर पहिलं तुला आवडेल विषय तिकडेच संपवून टाक, जास्त हे कर. तसं आपलं कर्म बघा, काही चुकीचं आपण वागतो की नाही, आतून एक मन सांगत असतं लबाडी करतेस समोरच्या बरोबर, त्याला दिसणार नाही, भगवंताला दिसतंय. हा आतला आवाज कोण असतो? आत्मा असतो. मग हा देह, हे बहिर्मन इतकी वाईट कर्म करतं, लबाडी करतं, पण बिचारा आत्मा हा निरंतर. देह सोडून जावा लागतो. तो देह काय होतोय? जाळून टाकतो, भस्म होतं त्याचं, देह संपून जातो तिकडे, पण भोग कोण भोगतोय? बिचारा आत्मा भोगतोय. म्हणून आत्म्याचा आवाज आहे का? आत्म्याला काय हवंय? मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सकळ जन भजन शिव. ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात सगळी माणसं त्यांना भजन खूप आवडतं, पण तिथे वळता येत नाही, कारण पापाचे पर्वत मध्ये असतं. म्हणून आत्म्याचा आवाज ऐकायचा, जितकं हलकं वागता येईल. पक्ष्यांसारखं. पक्षी काय करतात? आपल्या पाखरांची खूप जपणूक करतात. आपण आपल्या मुलांची करतो की नाही? काळजी घेतात, हे ते. एकदा पाखरांच्या त्या पंखांमध्ये बळ आलं की त्यांना सोडून द्यायचं आणि मोकळं व्हायचं. पण माणसाला हे जमत नाही. माणूस इतका गुंतून राहतो, मुलं झाली, सुना आल्या, त्यांची मुलं बाळं बघायची आहेत, आणि मला एवढं जगायचं. नातवंड लहानाची मोठे होतात, नातवंडाचं लग्न झालं ना, त्याला एक लेकरू झालं का मग मी मारायला मोकळी. म्हणजे आमचे आसक्ती संपतच नाही आहे संसारातली. ही आसक्ती आपल्याला संपवली पाहिजे. झालं, मुलं बाळा आपल्या मार्गाला लागली की विचारल्याशिवाय तोंड उघडायचं नाही. काय पोथीमध्ये? मौन धारण करा. पोथीमध्ये सांगितलं मौन धारण करा. मग मौन म्हणजे काय? तर शांत बसणं, न बोलणं. कारण सगळ्यांनी जास्तीत जास्त पापं जी घडतात ना ती वाणीने होतात. जन्मोजन्मी आम्ही बहु पाप पुण्य केला असा अभंग आहे, पण त्याचं विडंबन आहे. बहु पाप केली शस्त्राविना जिभे मारी. आपल्याला शस्त्राची गरजच नाही, आपण जिभेनेच एवढी धार आमची जीभ चालते. म्हणजे बऱ्याचदा आपल्याकडे रील खूप आहे की अरे सुरीच सापडत नाहीये, मग आतून नवरा म्हणतो अगं तुझ्या जिभेने का. म्हणजे इतकी आपली जीभ धार आहे, इतकं आपण बोलतो आणि समोरच्याचे इतके देह पाडत असतो, काय विचारू नका. म्हणजे वाणीने किती पाप घडतात, बरोबर आहे की. मग ह्याच्यासाठी आम्हाला ग्रंथ सांगतो काय करा? मौन राहायला शिका. आणि हळूहळू तुम्ही जेव्हा हळूहळू की नाही, जेव्हा आपला नाम जप वाढत जातो, जेव्हा आपला हा दिव्याचा प्रभाव वाढत जातो, त्यावेळेला काय होत जातं? हळूहळू आपल्या सानिध्यामध्ये असणारी त्रास देणारी वाईट माणसं आपोआप भगवंत आपल्यापासून दूर करतो. म्हणजे घाण पहिल्यांदा बाजूला झाली की तुमची शुद्धीच्या मार्गाने तुम्ही चालायला लागा. आणि जेवढा जप वाढायला लागतो तेवढं मौन वाढायला लागतं.
एक वाक्य आहे, मैं भीतर गया. मग मौन काय करतं आपल्याला. मग आता बऱ्याच लोक, आज सोमवार आहे, माझं मौन आहे, मला कोणी मेसेज येतात, जे जर कोणी साधकांच्या ग्रुपमध्ये असतील तर असे आमचे साधकांचे ग्रुप आहे. म्हणजे जो तो टाकणार, आज गुरुवार आहे, आज माझं मौन राहते, मला कोणी फोन करू नका. सोमवार आहे, मंगळवार आहे, जसे ज्याचे उपवास तसे ते मौन धारण करतात. मग आता मौन म्हणजे काय, बसायचं आणि मनामध्ये बोलतच राहायचं, तर मन हे शांतच नाही आहे. मग मौन आपल्याला नक्की कळलं पाहिजे काय आहे मौन. तर सगळ्याची शांती आहे, विचारांची शांती आहे, नुसत्या वाणीने नाही, मनाने पण शांत बसता आलं पाहिजे. मग ते शांत बसण्यासाठी काय आहे, उपवास सांगितलेत आपल्याला. उपवास म्हणजे काय आहे पोथीमध्ये, उपवास म्हणजे भगवंताच्या सानिध्य, उप म्हणजे भगवंत, वास म्हणजे त्याच्या जवळ जाणं. आम्ही म्हणतो उपवास म्हणजे एकादशी, दुप्पट काशी. आधीच रात्री आम्ही साबुदाणे भिजत घालतो, रताळी आणून ठेवतो, एवढा बाजार. हविष्यान्य म्हणतात, हविष्यान्य ग्रहण करा. ते ग्रहण करायचं कशासाठी, तर एक भुक्त राहा असं सांगितलेलं असतं. एक भुक्त आपल्याकडे सांगितलं, एक नक्त असं सुद्धा त्याला म्हणतात. हे दिवसभर भुकेलं राहायचं, एक टाईम जेवायचं असं सांगितलं. पूर्वी भगवंतांनी माणसं मनूच्या कानामध्ये असंच सांगितलं की काय कर, एकदा जेव आणि तीनदा स्नान एकदा भोजन. याने येऊन उलट सांगितलं, एकदा स्नान आणि तीनदा भोजन. म्हणून आपण खातच राहतो. आणि असंही कलियुगातला आपला जो देह आहे तो अन्न आहे, त्यामुळे अन्न आपण आवश्यकच आहे. पण आपल्याकडे बघा 15 दिवसांनी शरीर शुद्धीसाठी एकादशी येते. ही एकादशी कशासाठी आहे, शास्त्राचा विचार केला तर ते लंघन आहे एक प्रकारे आयुर्वेदाच्या. लंघन म्हणजे काही जेव्हा आपण खात नाही त्यावेळेला बघा, तुम्हाला जर कोणाला डायबिटीस आहे तर त्याला सारखं सारखं वॉशरूमला जाण्याची ती हे होणार नाही, इच्छा होणार नाही. त्याच्यानंतर जो आचरण सांगितलेलं, सूर्योदय सूर्यास्त याच दरम्यान आपण खायचं असतं. त्या दरम्यान जेव्हा आपण खातो त्यावेळेला आपलं शरीर व्यवस्थित त्याचं सगळ्याचं पचन करतं. आणि जो असं ठरवतो की नाही की मी सूर्योदय आणि सूर्यास्त याच्यामध्येच अन्नाचं ग्रहण करेल, त्याचं सगळ्या रोगांमधून आपोआप तुमचे रिपोर्ट्स वेगळे यायला, तुम्ही अनुभवून बघा. हे सगळं आपल्याकडे शरीराच्या दृष्टीने सगळे ह्या गोष्टी सांगितलेल्या. मग भगवंताला प्रिय कोण आहेत, जर गुरुचरित्र वागले, गुरुचरित्रामध्ये तेच सांगितलेलं, प्रिय लोक कोण आहेत आणि अप्रिय, कलीचे प्रिय कोण आहेत आणि कलीचे दुश्मन कोण आहेत. तर त्याच्यामध्ये एक आहे की जो आपल्या देहाची काळजी घेतो, जो आपल्या उदराची काळजी घेतो, पोटाची काळजी घेतो, ते कलीचे दुश्मन आहेत. पण भगवंताचे ते प्रिय आहेत, कारण देह हे माध्यम आहे मुक्तीचं, आणि ते असतानाच आपल्याला मुक्ती आहे. इतर कुठल्याच योनीमध्ये मुक्ती नाही आहे, वाघ नाही, सिंह नाही, कुठल्याच नाही, पण माणसाच्याच योनीमध्ये जर मुक्ती आहे. मग हे आपल्याला कळलं पाहिजे ना, आपण कुठे वेळ घालवायचा. मी माझ्या सासूबरोबर भांडण्यात वेळ घालवलं, माझं सगळं आयुष्य बघा, कामाला गेली तरी सासूच, ऑफिसमध्ये गेल्याबरोबर आईला फोन, आई सासूने असं केलं, नंदेने असं केलं, अमुक तसं तमुक तसं, म्हणजे अखंड चिंतन कोणाचं आहे, सासूचं. प्राप्ती कोणाची होणार आहे, सासूचीच प्राप्ती होणार आहे. हा भगवंताचंच ते जर चिंतन केलं तर भगवंताची प्राप्ती होणार आहे. जसं तुम्ही विचार करणार त्याचीच तुम्हाला प्राप्ती होणार. मग मैं भीतर गया, भीतर मौनाच्या माध्यमातून शांत राहिलं ना की काय होतं, माणसाला गप्प राहायची सवय लागली की आपोआप मन कंट्रोलमध्ये यायला लागतं. मग जप वाढते, आतला जप वाढतो. म्हणून तर आमच्याकडे चोखामेळांची हाडं जी शोधली त्या हाडांमधून काय येत होतं, विठ्ठल विठ्ठल ऐकू येत होतं. जनाबाईवर जेव्हा तिच्या खऱ्या खोट्याचा निवाडा करावा लागला, न्याय निवाडा, तेव्हा तिच्या गोवरींना जेव्हा कान लावले तिने थापलेल्या शेणाच्या गोरीला, विठ्ठल विठ्ठल जप. कारण जपातला यांनी काय बनवलंय, आपल्या कर्माशी जोडलं. म्हणून कर्मामध्ये त्या शरीरामध्ये विठ्ठल भिनला, ही अवस्था आपल्याला निर्माण करायची. 3 प्रकारचे साधक असतात, माणसं असतात. एक बघा, फक्त भेटल्यावर प्रपंचातल्या गोष्टी, तुझ्या घरी काय झालं, माझ्या घरी काय झालं, अमुक कल तमुक, हे अत्यंत निम्न स्तरावरचे लोक मानले जातात, अत्यंत खालच्या योनीतले. मधल्या स्तरावरचे लोक दोन्ही गोष्टी बोलतात, प्रपंचातल्या पण बोलतील आणि परमार्थातल्या पण बोलतील. आणि सगळ्यात उच्च जो साधक म्हटला जातो
तो फक्त आणि फक्त परमार्थातल्याच गोष्टी बोलतो, बाकी इकडच्या तिकडच्या घरच्या गप्पा काही बोलत नाही, कारण त्याने ओळखलेलं असतं इथे उपयोग नाही आहे या गोष्टी करून. मग आपल्याला हे समजलं पाहिजे की कुठली गोष्ट आपल्याला पुढे घेऊन जाणार आणि कुठली गोष्ट आपल्याला अधःपतन करायला कारणीभूत होणार आहे. म्हणून मौन. म्हणून आपण वॉकिंगला जातो, आपण इतर ठिकाणी जे साधक आहेत त्यांना बघा लोकांत आवडत नाही, एकांत आवडतं. मग भगवंताची भक्ती नाम जप आपल्याला लोकांतातून काढून एकांतामध्ये घेऊन जातो. आणि जेव्हा एकांतामध्ये लोक जायला लागतात, त्यांचं मौन मजबूत व्हायला लागतं आणि मौन जातो त्यावेळेला मी भीतर गया, म्हणजे आत ती दृष्टी जी आहे ना, आपण बाहेरच्या दृष्टीने फक्त बाहेरचं जग बघू शकतो, पण हा जो तिसरा डोळा आहे त्याने आपल्याला अंतर आत्मा दिसतो. आणि मग आत्मा दिसला की आपल्याला कळतं की तो आत्मा कसा परमात्म्यापर्यंत पोचू शकतो. तो आत्माच पहिल्यांदा बघावा लागतो ना, त्याच्यासाठी आपल्याला हा तिसरा डोळा महत्त्वाचा आहे. तो तिसरा डोळा बघण्यासाठी आपल्याला मौन आवश्यक आहे. आपल्याला डोळे मिटून शांत बसता येणं आवश्यक आहे. आपल्याला शांतपणे जप करता येणं आवश्यक आहे. म्हणून कसं पक्षासारखं कर्तव्य संपलं बाजूला व्हा, अडकून राहू नका. कोणी विचारत नाही ना, फुकटचे सल्ले देऊ नका. उगीच सुनबाईला सांगत राहायचं, हे फोडणीला घाल, ते फोडणीला घाल, हा डबा इकडे ठेव, असं वागू नको, तसं वागू नको. कशासाठी म्हणून हे सगळं करायचं. आणि आपली किंमत आपण राखायची. आपल्याला समोरून येऊन विचारलंय ना सल्ला तर द्यायचा, नाही तर सांगण्याच्या भानगडीत पडायचं नाही. जो जास्त बोलतो त्याची बघा, जो जेवढा जास्त बोलणार तेवढा बंधनात अडकणार. पोपट बघा, बघ बघ बघ, पोपटपंची चालू असते, पोपटाला पिंजऱ्यात ठेवतात. बदकं बोलतात का जास्त, बगळे बोलतात का. बगळा बघा फक्त शांत उभा असतो पाण्यामध्ये, म्हणून त्यांना कोण ते अडकवत नाही. ते बद्ध अवस्थेत नाही. बद्ध अवस्थेत कोण आहे, जास्त ज्यांनी टॅव टॅव केलंय. पोपट जास्त बोलतो, जे चिवचिव करणारे पक्षी आहेत, जे जास्त बोलणार आहेत ते बंधनामध्ये. म्हणून बोलवाणीच्या माध्यमातून आपण बद्ध होत असतो आणि मौनाच्या माध्यमातून आपण मुक्त होत असतो. म्हणून मौन सांगितले अधिक मासामध्ये. या साधना या सगळ्या सांगितल्या की त्याच्यासाठी सांगितलं. म्हणून मौन करा. मौन केलं की मैं जो असतो तो भीतर म्हणजे आत जातो. भीतर म्हणजे आत, आणि दुसरं भीतर म्हणजे तारून जातो. भवसागरातून तो तारून जातो. ह्याच्यासाठी मौन सांगितलं. तर अशा ह्या संपूर्ण अधिक मासामध्ये, कारण अधिक मासाचं महात्म्यच ते साक्षात भगवंतांनी त्याचं प्रातिनिधित्व घेतलं असल्या कारणाने इथे हे सगळं महत्त्व. पुढे अजून एक आहे, ब्राह्मणाचा खूप महत्त्व दिलेलं आहे. मग हे दान ब्राह्मणाला सांगितलेलं आहे, ब्रह्म जाणणारा तो. मग आता आपल्याकडे ब्राह्मण कसे तर माहिती आहे, आपल्याला काही हवंय का किंवा काही देऊ का विचारायची गरजच नाही. अगोदरच त्यांची लिस्ट येते, एवढं 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 द्यावं लागेल, एवढी सगळी दानं. कारण परशुरामाने काय केलं, क्षत्रिय सगळे राजे त्यावेळेला खूप उन्मत्त झालेले होते. त्यावेळेला सगळ्या क्षत्रियांना, राजांना सगळं मारून टाकलं. आणि क्षत्रिय मुक्त भूमी केल्यानंतर आता परशुरामांना भूमी काय करायची आहे, त्यांनी चालवायला दिली कोणाला, ब्राह्मणांना. आता ब्राह्मणांना जमीन मिळाल्यानंतर ब्राह्मण बिथरला. ब्राह्मण कशाचा मानकरी होता, भिक्षेचा मानकरी. जे समोरून तुला देतील त्याच्यावर तू तुझा चरितार्थ चालवायचा. तुझा सगळा जे काही आहे तो मी चालवणार आहे इथे, त्यामुळे कोणाकडे काही मागायचं नाही. तुझं एकच काम, माझे गुणगान, ब्रह्मज्ञानाचा तू भोगता हो, हे त्याला काम दिलेलं होतं. मग त्याला जर हे काम दिलं तर त्याच्या हातामध्ये भूमी आल्यानंतर त्याला काय झालं, त्याचं अधोपतन झालं. तो ब्रह्मज्ञानावरून क्षत्रियमध्ये, ब्राह्मणावरून तो क्षत्रिय झाला. आणि क्षत्रिय झाल्यावर आम्ही राजे झालो. भूमीत पुरे ना, प्रत्येक ब्राह्मण यायला लागला, आम्हाला थोडी भूमी द्या, मला थोडी भूमी द्या. शेवटी परशुराम वैतागले, म्हणे या ब्राह्मणांची हाव संपतच नाही. म्हणून कलियुगामधले ब्राह्मण कसे आहेत, मोठी गुणभर ब्राह्मण असे जे तत्वाने चालणारे, पण बरेचसे ब्राह्मण हे काय आहेत, येण तेन प्रकाराने नुसतं हाव त्यांची झाली. म्हणून कलियुगातला ब्राह्मण असा आहे. मग मागायला लागले सारखे सारखे. शेवटी आमच्या परशुरामांनी काय केलं, गुप्त झाले तिकडून की लोकांच्या मागण्याच संपत नाही, हावच संपत नाही. म्हणून
मग सत्पात्री दान केलं पाहिजे. मग अशी जर ब्राह्मणांची अवस्था आहे तर खरोखर जो अगदी व्यवस्थित तत्वाने काम करणारा जर ब्राह्मण असेल तर त्याला दान जे काही सांगितलं ते द्या. जर तुम्हाला वाटतं असं कोणी ब्राह्मण तुम्हाला सापडत नाही, मग गरजवंताला सांगितलं. ज्याला खरोखर एखाद्याला भूक लागलेली आहे तर त्याला जेवण द्या. जो खरोखर एखादा शिक्षण घेण्यासाठी तडपतोय पण तेवढे पैसा नाही तर त्याला शिक्षण ॲडमिशन घेऊन द्या. एखादा रोगाने ग्रासलेला आहे, त्याला औषध घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाही आहेत तर त्याला औषध द्या. अशा प्रकारे तुम्ही जेव्हा दानं करता, ही सगळी दानं सुद्धा त्या सत्पात्री दानामध्येच हे केली जातात. मग अशा प्रकारची दानं सांगते. तर असा हा अधिक मास सगळ्या दृष्टीने जप तप दान त्याच्यानंतर कर्म या सगळ्यांची शुद्धी करत करत काय करायचं, आपलं आत्मतत्व ओळखायचं. आपण कोण आहे इथे अडकून राहायचं नाही. मग इथे अडकून राहिल्यावर कोणाशी वाद होणार आहे का? उलटा वाद घालणाऱ्याला आपण माफ करणार. जा, कोणी आपल्याला किती घालून पडून बोललं तरी आपल्या मनावर परिणाम होणार आहे का त्याचा? नाही. आपण काय एक चेटूक म्हणून एक आजोबा होते, त्यांनी कोणी नाही पत्नी गेलेली होती. मग हे वेळ कसा काढायचे, लहान मुलं खेळत बसायची, त्या खेळत बसणाऱ्या मुलांकडे बघत आपला वेळ घालवायचा. तर ही मुलं कशी मजेत खेळतात, आत्ता एकमेकाची कॉलर धरतात, मुख्य मुख्य मारतात अगदी एकमेकाच्या, आणि दुसऱ्या क्षणाला गळ्यात गळे घालून त्यांच्याबरोबर एकरूप होतात. त्यामुळे त्यांना ना मोठ्या माणसांमध्ये नाही पण लहान मुलांमध्ये राहायला त्यांना आवडायचं. मग हे मोठे म्हणून काही भांडणं झाली की मुलं रडत रडत याची, बघा ना आजोबा यांनी मला मारलं. मग आजोबा म्हणायचे, तुझ्या अंगावर खड्डे पडले का त्यांनी तुला, कुठे काय मारलं? तो मला असा म्हणाला, दाखव कुठला कुठे खड्डा पडला दाखव. तर आजोबा कोणी बोलल्यावर आपल्याला खड्डा पडतो काय पण तुम्ही सांगा, अरे नाही ना खड्डा पडत, मग कशाला रडतो, सोडून दे. मग आपल्या ह्या कानांचा उपयोग तेव्हा करायचा, इथून ऐकायचं इथून सोडून द्यायचं. कोणी आपली स्तुती केली तरी इथून ऐकायची इथून सोडून द्यायची. विष्णूंच्या कानातून 2 राक्षस बाहेर पडले, मधु आणि कैट. मधु म्हणजे गोड बोल्या आणि कैटक म्हणजे कडू बोलणारे. हे सगळे आपल्याकडे आहेत की नाही, आपल्याला ऐकायला खूप आवडते. स्तुती करणारे लोक खूप आवडतात, पण ते स्तुती करणारे लोक जेव्हा आपल्याला कडू बोलले का आपल्याला त्याचा भयंकर राग होतो. मग काय मत्सर निर्माण होतो, ईर्ष्या द्वेष. मग या भानगडीमध्ये आपल्याला पडायचंच नाही. भगवंताला षडविकारी लोक आवडत नाही. मग ते षडविकार बाजूला करायचे, इंद्रियांना कंट्रोल करायचं, मनाला कंट्रोल करायचं, बुद्धीला आवरायचं आणि सगळ्यांचा लगाम भगवंताच्या ताब्यात द्यायचा. म्हणून श्रीकृष्णांचं या अधिक मासामध्ये काय करायला सांगितलं, ध्यान करायला सांगितलं. म्हणून आपला लगाम जसा अर्जुनाने श्रीकृष्णाकडे दिला तसा आपण सगळ्यांनी, कारण असं घडणं हे सोपं नाही आहे बघा. घरामध्ये कीर्तनकार आहेत पण घरांतून होत नाही, पारायण होत नाहीत, नामस्मरण कार्यक्रम होत नाही. पण असं इतक्या लोकांना गोळा करून हे ताई तुझ्याकडून हे घडतंय, तुम्ही एकत्र येऊन हे सगळं करताय, ह्याच्यासाठी खूप मोठी पुण्याई लागते. नुसती आपली पुण्याई कामाची नाही, आपल्या पूर्वजांची पुण्याई आपल्या पाठीशी असावी लागते. आपल्या पूर्व संचित लागतं तेव्हा हे सगळं साध्य होत असतं. आपण म्हणतो की आपलं कर्म आपण भोगतो, जो तो ज्याचं त्याचं कर्म भोगतो. नाही, एक माणूस कर्म करतो त्याचा परिणाम 3 पिढ्या भोगत असतात. 3 काय जास्तच, 3 स्तरावर त्याचे परिणाम होत असतात. आपलं कर्म आपण 10 वेळा बोलतो की नाही, आईबापाचं कर्म पोरं भोगतायत, हे तितकंच सत्य आहे. जे आपण करणार मुलांना भोगावं लागतं. मग आपलं कर्म किती, जेव्हा आपण आपल्या पोरांना आपण जपतोय, मुलांना आपण जपतोय, मग आपल्या कर्माच्या मार्गाने जर त्यांना भोग भोगावा लागत असेल तर किती ती आपल्यासाठी वाईट गोष्ट आहे. जेव्हा आपण चुकीचं वागतो, आपले गेलेले जे पितर असतात ना, ते पितर कुठेतरी नरकामध्ये जाऊन पडत असतात आपल्या कर्माने. आपल्याकडे पितृदोष सांगितलेले. काय आहे पितृदोष? या देहामध्ये जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये हा देहामध्ये जो आत्मा आहे तेव्हा आपण त्याचं काय केलं नाही, ब्रह्मज्ञान प्राप्त नाही केलं, मुक्तीचा विचार नाही केला, मी करत बसलो, पैसा आडका ह्याच्यामध्ये सगळा प्रपंच करत बसलो, परिणामी अतृप्त आत्मी निर्माण झाली. परिणामी काय फिरतायत आणि सगळं. म्हणून आपल्याकडे श्राद्ध कर्म सांगितले. आज लोक मानतात का श्राद्ध? मुलांना माहीतच नाही कशासाठी श्राद्ध करायचं. असंच ऐकायला येतं की आई बाबा आहेत जिवंत तोपर्यंत काय ते त्यांना खायला द्या, गेल्यानंतर काय करून उपयोग नाही. पण आहे गरुड पुराण वाचल्यावर आम्हाला समजतं की नंतर
पितरांच्या नावाने केलेलं दान धर्म हा त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा असतो. मग आपलं जेव्हा कर्म चुकीचा वागतो एखादा पुरुष किंवा एखादी स्त्री चुकीचं वागते तर तिची पुढची पिढीसुद्धा भोगते आणि गेलेले सगळे पितरसुद्धा, बिचारे पितरांनी काही तपस्वी लोक पण हे झालेले आहेत असतात आपल्या ह्याच्यामध्ये. मग ते तपस्वी लोक जर उच्च स्तरावर गेलेले असतील तर त्यांचा जर वंशामधला त्यांच्या वंशावळीतला एखादा जर चुकीचं वर्तन करत असतील तर त्याचा परिणाम त्यांचं पण अधपतन होत असतं. मग आपल्याला पितृदोष लागतो. मग आपण जाऊन तिथे त्र्यंबकेश्वरला जाऊन काही पूजा अर्चा करून उपयोग आहे का? व्याधी ज्याला आहे त्यानेच औषध खाल्लं पाहिजे. ब्राह्मण तिथे सगळे मंत्रवित्र म्हणणार, ब्राह्मणाला दक्षिणा मिळणार आहे, तुम्हाला त्याचा फायदा काय होणार आहे? आपलं जर आपल्याला शुद्धी करायची आहे, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला आपली जबाबदारी फार मोठी असते मनुष्याची. आपल्याला या तिन्ही गेलेल्यांना पण सांभाळायचं असतं आणि पुढच्यांना पण सांभाळायचं असतं आणि स्वतःचाही मुक्तीचा विचार करायचा असतो. म्हणून आपल्याला कसं व्हायला पाहिजे तर आपल्या सगळ्या इंद्रियांना त्या भगवंताच्या ठिकाणी जोडलं पाहिजे, घाई केली पाहिजे या सगळ्याची. हा हलक्यामध्ये घेण्याचा हा विषयच नाही आहे मनुष्य जन्म. मग जेव्हा हे कळेल ना तेव्हाच आपण काहीतरी घाई करून हे करा. मग नुसत्या पोथ्या वाचून पारायण करून म्हणून मी गोष्टी नाही सांगत बसली. म्हणून मी विचारलं अगोदर की तुम्ही पोथी वाचत आहात का? नाही आहात तर ठीक आहे, तुम्ही उद्या जाऊन तुम्ही पोथी पण एखादी घेऊन वाचाल, त्याच्यामध्ये काय गोष्टी सांगितल्या. ह्याच गोष्टी सांगितल्या की ब्राह्मणाचं काय महत्त्व आहे, दिव्याचं काय महत्त्व आहे, नामजपाचं पुरुषोत्तम मासामध्ये विष्णूंच्याच नामजपाचं काय महत्त्व आहे, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या. मग त्या गोष्टी ऐकून उपयोग काय? त्या गोष्टींचं मागचं तत्वज्ञान जर जेव्हा कळणार तेव्हाच आपण घाई करणार की नाही. मग आता तुम्ही ऐकता आहात, तुम्हाला भगवंतानी इथे बसवलं, कितीतरी लोकांना तू आमंत्रणं दिली असशील, सगळेच आलेत का? कारण बऱ्याचदा आमंत्रण गेल्यानंतर काही लोक बघून आता आजकाल मोबाईलवर सगळं येतं, बरोबर पुढे ढकलून देतो. काही लोक बघितल्यावर म्हणतात अरे वा यांच्याकडे असं छान आहे, आपण जायला पाहिजे, म्हणजे इच्छा निर्माण झाली मनामध्ये. पण इच्छा निर्माण झाली पण पोचू शकतो असं होतं. काही लोक असे की इच्छा निर्माण झाली, आमंत्रण गेलं नाही, मला जायचं आहे आणि तो आला पण आहे, असेही असतील तुमच्यापैकी कोणी. आणि कितीतरी असे असतील की ज्यांना आमंत्रणही गेलं नाही पण अचानक त्यावेळी आले आणि त्याचा लाभ झाला. मग हे सगळ्या ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या भगवंताच्या कृपेनेच घडत असतात. म्हणून ह्या संधी वाया नाही घालवायच्या. ऐकलेलं इथेच ठेवून जायचं नाही, ते सोबत घेऊन जायचं आणि घेऊन गेल्यानंतर त्याचं मनन सांगितलेलं, मनामध्ये झोपताना पुन्हा आठवा काय सांगितलं होतं आज आपल्याला प्रवचनामध्ये, काय सांगितलं त्याचं मनन करा. चिंतन सांगितले पुढची अवस्था, रोज रोज आठवा काय सांगितलं होतं, आपण कसं वागलं पाहिजे. मग तुम्ही आपोआप ज्या ह्या संसारातल्या गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला काही देणं घेणं नाही, उरणारच नाही. कारण तुला बाबा पोरं ऐकत नाही आहेत, मुलं ऐकत नाही आहेत, सांगायचं काम केलं, ऐकायचं तर ऐक, नाही ऐकलं तुझ्या कर्माने तू त्याला भोगावे लागणारच आहे. आणि जेव्हा ठेच लागल्याशिवाय कोणीही सुधारत नाही. त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टींचं चिंतन करायचं की मला माझ्या आत्म्याचा उद्धार मला कसा करायचा, मला हा जन्म वाया घालवायचा नाही. कारण कसं आहे, जर तुम्ही ग्रंथ वाचाल ना प्रत्येक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, असं वागाल बेडकाचा जन्म, तसं वागाल कुत्र्याचा जन्म, असं वागाल डुकराचा जन्म. मग एवढं जर सांगितलेलं आहे तर मग पुन्हा तो पाडा आहे. मनुष्याचा जन्म सारखा येत नाही, 84 लक्ष योनी फिराव्या लागतात. मग विचार करा किती आपण भोगत राहणार आहोत. एवढा वेळ आपल्याला फुकट घालवायचा आहे का? मग नाही ना. मग त्याच्यासाठी घाई करा. नर देह मिळणं, त्याच्यानंतर मुमुक्षु असणं. मुमुक्ष म्हणजे आता तुम्ही हे सगळे मुमुक्ष आहात, तुम्हाला इथे येऊन बसावंसं वाटलंय, अजून कोणी जांभई दिलेली नाहीये, म्हणजे कीर्तन करायचं प्रवचन करायचं भाग्य आहे हे. आणि तुमचंही भाग्य आहे की तुमच्याकडे जो पापाचा पर्वत आहे हा तुमचा कमी झालेला आहे. कारण जेव्हा आपण बघा झोप येत नसेल ना, गोळ्या खायला लागताय, तुम्ही काहीतरी ग्रंथ वाचायला घ्या, कानाला काहीतरी देवाची गोष्ट पटकन 2 मिनिटात झोप लागते, काय गोळी घ्यायची गरज नाही. ही काय आहे? ही निद्रादेवीची कृपा आहे. कुंभकर्णाची जी बायको आहे निद्रादेवी, कुंभकर्णाला मारल्यावर रामांकडे भांडायला आली, तुम्ही मारलं, तुमच्यामुळे मला वैधव्य आलं, आता मी तुम्हाला सोडणार नाही. जिथे जिथे तुमचे भक्त कथा कीर्तनांना बसतील मी येऊन त्यांच्या मानगुडीवर बसणार. त्याच्यामुळे
एरवी न झोपणारे लोक आमच्या कीर्तनामध्ये येऊन मस्त पैकी झोपून जातात. ज्यांना टेका मिळतो त्यांचं तर पक्का ठरलेलंच आहे. मध्ये बसलेले आपले जागे असतात, पण ज्यांना टेका मिळाले ते छान अगदी झोप काढतात. म्हणजे एरवी समाधी लागत नाही, ध्यानामध्ये जात नाही, पण तेव्हा ध्यानामध्ये जातात. हा, अनेक लोक सतरंजा उसवून ठेवतात. म्हणजे हे सगळे जे चमत्कार घडतात ना, ही सगळी त्या निद्रादेवीची कृपा. मग अजूनपर्यंत कोणाला हे नाही आली, कोणी झोपलं नाही, ही भगवंताची कृपा आहे. आणि तुम्ही ह्याच्या अगोदर खूप काहीतरी केलेलं आहे म्हणून ती तुम्हाला निद्रा आलेली नाही. मग हे तुमचं मुमुक्षपण आहे. मग आता तुमचा प्रवास हा कसा झाला पाहिजे, पुढे जायचं आहे आपल्याला, मागे नाही यायचं. आणि शंकराचार्यांनी 3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या. पहिले नराचा जन्म, दुसरं मुमुक्षू असणं. नुसतं माणसाच्या जन्माला येऊन उपयोग नाही. तुमच्या आयुष्यात सद्गुरू आले नाहीत, तुमच्या आयुष्यात सत्संग घडला नाही, संत तुम्हाला भेटले नाहीत, त्यांचे चरणांचा योग तुम्हाला आला नाही, फुकट आहे जन्म. पुन्हा मग तो पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी उदरे शयनम, तेच करत राहणार आहे तुम्ही. मग हे मुमुक्षत्व महत्त्वाचं आहे. आणि तिसरं शंकराचार्यांनी सांगितलेली गोष्ट महापुरुष संश्रया, म्हणजे आयुष्यामध्ये सद्गुरूची प्राप्ती होणे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी भगवंताच्या कृपेनेच प्राप्त होत असतात. म्हणून आपलं प्रत्येक कर्म, आपलं प्रत्येक पाऊल हे जबाबदारीनेच आता आपल्याला पुढे टाकायला पाहिजे आहे. मग नुसतं कथा कीर्तनांना जाऊन ग्रंथ वाचून उपयोग नाही. आपल्याला स्तर बदलता आला पाहिजे. मला प्रापंचिक स्तरावरच्या गप्पा मारायच्याच नाही. एखादी मैत्रीण भेटते, रोज बघा हेच रडगाणं लावते, माझ्या घरी हे, माझ्या घरी ते, माझ्याशी असं तसं, मग टाळायचं, अशा लांब राहायचं. मग कोणाबरोबर, तर जे मौनाचे अधिकारी आहेत, जे भगवंताच्या गप्पा मारणारे आहेत. नुसतं आपण वाचून गोष्टी उपयोग नाही. आपल्याला आपल्यासारखे साधक तयार करायचे. भगवंताला आनंद कशामध्ये, या गोष्टींचा विचार करायचा. माझ्या कुठल्या वागण्यातून भगवंत खुश होणार आहे. मी दानं केली, लाखोनी करोडोनी हे वाटले, काहीही उपयोग नाहीये जोपर्यंत कर्माची शुद्धी येत नाही, विचारांची शुद्धी येत नाही, मनाची शुद्धी येत नाही, काहीही फळं मिळत नाहीत. आपण चिदानंदाचे, परमानंदाचे अधिकारी आहोत. तो आनंद आपल्याला मिळवायचा आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि ह्या अधिक मासाचंच नाही, याच्यानंतर आपलं आचरण आपल्याला असं बदलवत जायचं आहे. मग तुमच्या सानिध्यातून, तुमच्या दर्शनातून कितीतरी लोकांचा उद्धार व्हायला सुरुवात होतो. याच्यासाठी त्या पुरुषोत्तम मासाची ही खूप पर्वणी म्हणायला हरकत आहे. महापर्व सांगितले, 7 महापर्व आहेत. गंगा दशहरा झाला, आज एकादशीचं पर्व आहे, उद्या द्वादशीचं पर्व आहे, त्याच्यानंतरही पुढे पौर्णिमा अमावस्या पर्व आहे. ह्या कालावधीमध्ये केली गेलेली तपश्चर्या, कित्येक या कालावधीमध्ये केलेले स्नान, जप, हे खूप आपल्याला हे देतात. स्नानाची युक्ती सांगते. रोज आपल्याला तीर्थस्थानांमध्ये आपल्याला जाता येत नाही, तिथे आपल्याला डुबक्या मारता येत नाही. मग दररोज आंघोळीला जाताना जर सगळ्यांचे नंबर असतील ना, तर एक ग्रुपवर मी तुला मेसेज हे पाठवून, श्लोक आहे, मंत्र आहे 2 ओळींचा. गंगेचे, यमुनाचे, गोदावरीचं, नर्मदा ऐकलं असेल, तो नद्यांची नावं आहेत सगळ्या. तो ना आपल्या बाथरूममध्ये असं चिटकवून ठेवायचं. अंघोळीला गेलं, जर कोणाकडे असेल गंगाजल तर ते थोडंसं टाकायचं, नसेल तरीही काही हे नाही. 2 मिनटं थांबा, आता आवरते थोडक्यासाठी हे टाका, त्या पाण्यामध्ये टाका. नसेल तर तो मंत्र म्हणायचा. तो मंत्रही जर आम्हाला म्हणायचा नाहीये तर हर गंगे हर गंगे हर गंगे, अनेक योजना दूर, योजन म्हणजे मीटर, किलोमीटर असे खूप लांब असणारी सुद्धा गंगा आपल्या त्या बादलीमध्ये प्रकट होते. आणि ते स्नान आपण करायचं, तिचं नाव. आता त्यावेळी पण मौन सांगितले बरं का, बऱ्याच गोष्टींमध्ये मौन सांगितले. केव्हा केव्हा मौन आहे, दान करता मौन ठेवा, स्नान करता मौन करा. स्नान वेगळं, अंघोळ वेगळं. अंघोळ कधी करतात, कोणीतरी गेलं की जेव्हा आपण येऊन करतो ती अंघोळ असते. स्नान जे आपण नित्य करत असतो आणि अशा प्रकारे सगळ्या नद्यांना त्या ठिकाणी बोलावतो आणि करतो, ते स्नान असतं. असं पवित्र स्नान, मग ते दररोजचं स्नान आपलं गंगा स्नान किंवा पुण्य स्नान होत असतं. अशा खूप युक्त्या आहेत आपल्याकडे, ज्या माध्यमातून आपल्याला देहही शुद्ध करता येतो, जपाच्या माध्यमातून मनही शुद्ध करता येतो, कर्माच्या माध्यमातून आपल्याला
नामस्मरणाच्या माध्यमातून कर्म आणि मन शुद्ध करता येतं. आणि ज्या वेळेला या सगळ्यांचा त्रिवेणी संगम होतो त्यावेळेला आपली प्रगती ही कशी होऊन जाते, पुढे पुढे होत जाते. आणि मग आपल्याकडे काही नको, कारण पाप संपवण्यासाठी गंगेमध्ये डुबकी मारते. पण जे कोणी पुण्यात्म्य आहेत, जे तपस्वी आहेत, ज्यांना मुक्ती नाही मिळत की पाप संपवलंय नामाच्या माध्यमातून किंवा गंगेला डुबक्या मारून मारत, पण पुण्य शिल्लक राहिलं, पुण्य राहिलं की तुम्हाला स्वर्गामध्ये जाणं आहे. मग पुन्हा तिथेही कर्म आहेत ना, मग पुण्या कर्माचं बंधन आहे. मग युक्ती काय करतात, यमुनेमध्ये जाऊन डुबकी मारतात. यमुना ही एकमेव अशी नदी आहे की ज्या नदीमध्ये डुबकी मारली की तुमची पुण्यसुद्धा सगळी वाहून जातात. आणि नर्मदा ही एकमेव अशी नदी आहे जिच्या केवळ दर्शनाने मुक्ती आहे. अशा आपल्याकडे अद्भुत तीर्थस्थानं आहेत. या सगळ्यांचा आपल्याला लाभ घेता आला पाहिजे, ती वेळ आपली जुळून आली पाहिजे. याच्यासाठी आपली ही पूर्वतयारी आपल्याला करायलाच पाहिजे. आणि म्हणून दररोज श्रीकृष्णार्पणमस्तु, कर्माचं कृष्णार्पणमस्तु केलं की सगळं संपलं. आपण बंधनामध्ये पडत नाही, मागत बसायचं नाही. आपल्याला सवय आहे बघा, खूप घाणेरडी सवय. इकडे जाय हा नवस करा, तिकडे जा तो नवस करा, देवाकडे मागा. बऱ्याचदा काय होतं, आपण मागणी मागतो पण आपल्याला माहीत नसतं ते आपल्यासाठी चांगलं आहे का वाईट आहे. हे कोणाला माहीत असतं, भगवंताला माहीत आहे, आपल्या सद्गुरूंना माहीत आहे. आपलं काम फक्त हात जोडायचं, मागणं काही करायचं नाही. त्याला माहीत आहे कोणत्या वेळी काय. म्हणजे जेव्हा आपण श्रीकृष्णार्पण वस्तू करतो ना, तेव्हा तो सगळं जमा करून ठेवतो. म्हणजे जेव्हा जेव्हा आपली योग्य वेळ असेल तेव्हा तेव्हा आपल्याला त्याचं फळ देत असतो. म्हणून ही थोडीशी ह्या ज्या काय म्हणणार ट्रिक आहे, स्नानाची ट्रिक आहे, श्रीकृष्णार्पण वस्तूची ट्रिक आहे, मौनाची ट्रिक आहे. ह्या ट्रिक आपल्याला समजत नाही, ह्या आपल्याला माहीत नसतात. त्याच्यामुळे आपण जपतपही करतोय आणि आपण प्रपंचामध्ये तितकेच बुडालेलो आहे. या प्रपंचाच्या चिखलातून आपल्याला बाहेर निघायचं आणि कमळासारखं सुंदर आपल्याला अस्तित्व निर्माण करायचं. आणि जेव्हा कमळासारखं अस्तित्व निर्माण होतं तेव्हा भगवंतांना कुठलं फुल आवडतं, कमळच आवडते की नाही. कमलामध्येच आमची महालक्ष्मी बसलेली आहे. भगवंताच्या हातामध्ये कमळ कशासाठी आहे. एकदा विचारले नारदांनी की तुम्हाला कमळ कशाला हवं असतं रोज. भगवंत सगळेजण तुम्हाला कमळ वाहतात, पण तुम्ही हातामध्ये इतर कुठली फुलं धरलेली नाही, कमळालाच का धरलंय. भगवंत म्हणतात जेव्हा माझा असा भक्त माझ्यासमोर येतो जो मला प्रिय असतो, त्याला देण्यासाठी मी माझ्या हातामध्ये कमळ ठेवलेलं आहे. मग आपल्याला कमळासारखं आपल्याला आपलं आयुष्य बनवायचं आहे. आणि त्याच्यासाठी ज्या ह्या सांगितल्यात युक्त्या त्यांचा वापर करा. आणि इतकं सांगून मी आजचं माझं प्रवचन इथेच थांबवते. थोडंसं जप करूया भगवंतांच्या नामाचा आणि मग श्रीकृष्ण पण असं करूया. हरे राम 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 हरे हरे. बोला हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. पंढरीनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांनी हात जोडून मनापासून भगवंतांना सांगा जे काही तुझ्या कृपेने आज मला जे ज्ञान प्राप्त झालं त्या प्राप्तीच्या संयोगातून माझी योग्य ती तू काय कर, प्रगती करवून घे. आणि तुझ्या अधिकाधिक जवळ येण्यासाठी जे काही अडथळे असतील ते बाजूला कर. आणि मला तुझ्या या मुमुक्षु मार्गावरून तुझ्या अधिक जवळ येण्यासाठी सहकार्य कर. आणि केलेलं सगळं कर्म हे भगवंता मी तुला अर्पण करतो. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. ओम शांती शांती शांती.
सगळ्यांचे आभार. विद्याताई तुझे आभार की तू संधी दिलीस ह्या योगाने. तेवढं आम्हालाही पुण्य मिळतं या सगळ्या गोष्टी कीर्तन करण्याचं. कंटाळा नाही ना? नाही साबुदाण्याची खिचडी आणि वाटी आणि सगळं एवढं सुंदर. मावशी सगळं कर ग. अरे लाईट श्री गुरुदेव. आम्हाला पण इच्छा होती. एक हेच आहे आता